राम राम। हरे कृष्णा प्रभु जी दंडवत प्रणाम। हरे कृष्णा। धन्यवाद। सर्व भक्तों चरणों दंडवत प्रणाम। जय राधा माधव कुंज बिहार। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदनन्दन व्रज जन रंजन। यशोदनन्दन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जन रंजन। यशोदानन्दन व्रज जन रंजन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। कि हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्ण महामंत्र की जय। श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की जय। निताई गौर सुंदर भगवान की जय। जगन्नाथ बलि सुभद्रा महेश्वर की जय। श्रील प्रभुपाद की जय। शिव जो गोस्वामी पाद की जय। षड गोस्वामी पाद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्दे गुरु श्रीयुताकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हरे आजचा कृष्णा खूप हरे कृष्ण तर आजचा खूप शुभ दिवस आहे
आज वैष्णव तिथीमध्ये दोन दोन महोत्सव आहेत. एक तर आहे वामन द्वादशी, ज्याच्याबद्दल आज श्रीमद भागवतामध्ये सलोचनपूर्णी सुंदर रीतीनं वर्णन केलं होतं. आणि दुसरं आहे जीव गोस्वामी, जीव गोस्वामींचा आविर्भाव दिवस. तर आज आपण जे भक्तिरसामृत सिंधू आपण ग्रंथ वाचत आहेत, तर तो रूप गोस्वामींनी दिलेला आणि जीव गोस्वामींनी त्याच्यावर टीका लिहिली होती, भक्तिरसामृत सिंधू टीका. तर जीव गोस्वामींचं भक्तीमध्ये आपल्याला पारंगत होण्यासाठी, भक्तीमध्ये आपल्याला प्रगती लवकर लवकर करण्यासाठी या वैष्णव तिथीला खूप आपण महत्त्व दिलं पाहिजे. बाहेरच्या जगामध्ये, भौतिक जगामध्ये लोक भौतिक त्यांचे हिरो असतात, भौतिक त्यांचे एक आदर्श असतात. तर त्या आदर्शाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल ते सर्व जाणतात, सर्व लक्षात ठेवतात. जन्म कधी झाला, कुठे झाला, कधी झाला, त्याचं समजा जर खेळाडू असेल तर त्यांनी कुठं किती रन केले, कुठं त्यांनी किती सिक्सर मारले, म्हणजे सगळ्या बाबतीत त्याचं लक्षात असते. तर आपल्या भक्तीमध्ये अशा प्रकारचं आपण वैष्णव आचार्यांच्या बद्दल आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे एक आदर्श समाजाला दिलेला आहे. त्यांनी कशा प्रकारे भक्ती केली आणि कशा प्रकारे त्यांनी भगवंताला केंद्रबिंदू ठेवून जीवन जगले. तर अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून आपण शिकायला असतात. आणि त्या दिवशी आपण त्यांना प्रार्थना करायची. त्या प्रार्थनेला ते नक्कीच उत्तर देतात. कारण ज्या दिवशी कुणाचा जन्मदिवस असतो किंवा त्या दिवशी कोणी खूप खुश असतो, तेव्हा आपण त्याला काही मागितलं तर लगेच त्याला तो होकार देतो. त्याचप्रमाणे आविर्भाव तिरोभावाच्या दिवशी वैष्णवाचार्य या भौतिक जगातल्या या जे आपण जीव आहोत, तर ते त्यांना कृपा करण्यासाठी आतुर असतात. त्यासाठी आपण त्या दिवशी त्यांना आठवलं पाहिजे. त्यांचे गुण आपण गुण स्मरण केले पाहिजे. त्यांना प्रार्थना केली पाहिजे. त्यांच्याबद्दल वैष्णव भजन गायलं पाहिजे. आपण बिझी असतो खूप. आपल्याला कामं असतात, आपल्या घरच्या जबाबदाऱ्या असतात. पण त्याच्यातून पण खास करून या स्पेशल दिवशी आपण थोडासा वेळ दिला पाहिजे. आपल्या सुदैवानं आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पण वैष्णव तिथी म्हणून हे पण आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण बघू शकता. त्याच्यामध्ये पण त्याचं वर्णन दिले असते. कुठल्या दिवशी काय आहे आणि त्याच्याबद्दलचं महत्त्व पण आहे. तर सांगायचा उद्देश काय? जिथं इच्छा आहे तिथं मार्ग आहे. आपण जर प्रामाणिक असेल तर भक्तीमध्ये आपण लवकर लवकर प्रगती करू शकतो. एकच गोष्ट पाहिजे आपल्याला भक्तीमध्ये, ते म्हणजे प्रामाणिकता. आपण भक्तीमध्ये प्रामाणिकतेनं प्रगती खूप लवकर करू शकतो. तर त्यामुळं आपल्याला आपण जे काही करतोय ते शुद्ध भावनेनं, प्रामाणिकतेनं करायचंय. तर मोठं काही गोष्ट करायची गरज नाहीये. छोटीतली छोटी सेवा पण आपल्याला मोठ्यातला मोठा जो रिझल्ट आहे किंवा गती आहे ती आपल्याला मिळू शकते. तर त्यामुळं भक्ती एवढी सोपी दिलेली आहे आपल्याला कलियुगामध्ये. तर खास करून जीव गोस्वामींना आपण त्यांनी कशाप्रकारे, आता वेळ आपल्याला त्याच्यावर नाहीये. तुम्ही नंतर त्याच्याबद्दल ऐकू शकता, वाचू शकता. कशाप्रकारे अ, एकदम नम्र भावाने आणि एकदम सेवकांच्या सेवक बनत सेवा केली. एवढे ते विद्वान होते, त्यांनी एवढे ग्रंथाची रचना केली, त्यांना एवढं सगळं ज्ञान होतं, पण त्यांनी कधी ज्ञानाचा मोठेपणा कधी केला नाही. नेहमी ते रूप गोस्वामींना शरण गेले आणि जे काही त्यांना सेवा करायची होती, त्यासाठी ते आतुर होते. आणि लहानपणी जेव्हा त्यांनी पहिल्यांदाच चैतन्य महाप्रभूंना बघितलं, त्यांचं जीवन त्यांनी समर्पण केलं. ते म्हणले, "हाच माझा जीव की प्राण आहे." आणि सारखं त्यांचं स्मरण करायचे. त्यांच्या विरहामध्ये ते रडायचे आणि त्यांनी कृष्ण बलरामजींचं विग्रह स्वतः बनवलं होतं. म्हणजे कृष्ण बलरामजीचं एकदा स्वप्नात आले आणि कृष्ण बलराम चैतन्य महाप्रभू नित्यानंद रूप बनले आणि दोघांनी त्यांच्या चरण कमल त्यांच्या डोक्यावर, मस्तकावर टाकलं
आणि म्हणले तुमच्या घराण्याला मी वृंदावन दिलेलं आहे, तर तुम्ही त्याचं सगळं उत्खननी करा आणि ग्रंथ लिहा अशा प्रकारे. तर असं खूप मोठं वर्णन आहे, पण सांगायचा उद्देश आपण त्यांना प्रार्थना करू शकतो की आपणही आपल्या भक्तीमध्ये नम्रतेनं आपण राहायला पाहिजे. हे फक्त दाखवायचं नसतंय, तर आपल्या आचरणाने, आपल्या वागण्यानं आणि भक्तांना खुश करत आपण जीवन जगलं पाहिजे. जेणेकरून भक्तीमध्ये आपल्याला लवकर लवकर प्रगती करू शकतो. प्रगती पण कशामुळे करायची आहे, जेणेकरून आपली सेवा शुद्ध होईल. आणि सेवा शुद्ध झाली म्हणजे आपण आपल्या गुरूंना आणि वैष्णवांना प्रसन्न करू. असं नाही की मला खूप भक्ती करायची आणि लवकर लवकर प्रगती करायची म्हणजे मी भगवंताच्या धामात जाईल. तर आपला भाव असा नाही. आपला भाव असा आहे की मम जन्मनी जन्मनीश्वरे बहुतात भक्ती रहेत की त्वयी. जन्मोजन्मी जरी मला जन्म घ्यावा लागला तरी भावना आहे की दास दासानुदास भावनेत. जीव कृष्णदास ऐ विश्वास करले तो दुःख नाही. आपण भगवंताचे दास आहोत, ही भावना जर आपण ठेवली तर आपल्याला दुःख नाही मिळणार. तर अशा प्रकारे. तर आपण काल चर्चा केलेली आहे. तर त्याच्यावर मी जस्ट रिव्हिजन काही प्रश्न विचारून. तर प्रभुजी षडगोस्वामी अष्टक राहिले की नानाशास्त्र विचारण एक निपुनो सद्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मान्यो शरण्याकरो राधा कृष्ण पदारविन्द भजन नन्देन मत्कालिको वन्दे रूप सनातनो प्रभुयुगो श्री जीव गोपाल श्री सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी, जीव गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरिता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञ होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमय सेवेत रममान असत. त्यामुळे ते म्हणायचे, हे राधे हे ब्रजदेविके चलले हे नंद शुनकुता. ऍक्च्युली त्यांना राधाकृष्णाचं दर्शन नेहमी असायचं. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे रघुनाथ गोस्वामी जेव्हा तपश्चर्या करत होते, ध्यान करत होते, तेव्हा राधाराणी स्वतः येऊन त्यांचं पल्लू डोक्यावर ठेवला होता, जेणेकरून ऊन त्यांना खूप लागत होतं. आणि जेव्हा एक वाघ आला तेव्हा त्यांना रस्ता त्यांनी चुकवला, ते म्हणले इथं नाही तिकडं पलीकडं. तर जेव्हा सनातन गोस्वामी बघितलं, म्हणले अरे तू काय करतायस, आपल्याला राधाकृष्णाची सेवा करायची आहे, त्यांच्याकडून सेवा नाही घ्यायची आहे. तू एक एक झोपडी बन, झोपडीमध्ये तू भजन कर. मग त्यांनी भजन कुटीर बांधलं आणि त्यानंतर मग तिथे ते सेवा भजन करू लागले. तर त्यांचं नेहमी दर्शन असायचं, पण त्यांचा कधी भाव असा नव्हता. आणि त्यांनी एवढ्या ग्रंथांची रचना केली. ते मागच्या वेळेस पण आपण सांगितलं कशा प्रकारे त्यांनी ग्रंथ समाधी घेतली होती, ग्रंथ समाधी दिली. कारण हे ग्रंथ जे आहेत हे कलियुगातील लोकांना समजणं खूप अवघड आहे. तर ते वेगळा तिसराच अर्थ काढतील, त्यामुळे त्यांनी ग्रंथ समाधी दिली त्या ग्रंथांना. तर अशा प्रकारे ठीक आहे. तर चालू करायच्या अगोदर अध्याय 2 मध्ये काही प्रश्न. पहिला प्रश्न, 3 प्रकारचे भक्तिमय सेवा जे सांगितलेले आहे, ती 3 प्रकारची भक्ती सेवा कुठली आहे? साधना भक्ती, रागवनुका भक्ती आणि भाव भक्ती किंवा प्रेम भक्ती. साधना भक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. तर हे 3 प्रकारचं जे भक्ती आहेत त्यांच्याबद्दलचं आपण सविस्तर वर्णन येणाऱ्या अध्यायामध्ये आणि पुढच्या अध्यायामध्ये आपण करणार आहोत. तर दुसरा प्रश्न, वैदिक भक्तीचा अर्थ काय सांगितलाय? गुरु आणि शास्त्रांचे नियम पाळणे. एक मिनिट, एक हा यश प्रभूजी. हा प्रभू, हरे कृष्ण. गुरु आणि शास्त्राचे नियम पाळणे. गुरु आणि शास्त्राचे, बरोबर. आणखी काय? प्रेम आणि भाव नसतो. प्रेमाची भावना नसते. आणखी काय? आणि कर्तव्य म्हणून करायचं, गुरुने सांगितलंय किंवा शास्त्रानुसार इच्छा असून याच्या नसतो करायचं.
त्याला वैदिक हा भक्ती. गुरुच्या आज्ञेमुळे, बरोबर, गुरुच्या आज्ञेमुळं वैदिक शास्त्राच्या आज्ञेमुळे तो भक्ती करतोय, किंवा त्याला प्रेम पण भावना नाहीये आणि त्याला कुठली आसक्ती पण नाहीये की मला हे करायचंच आहे. तर ही भावना जी असते त्याला वैदिक भक्ती म्हणलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर कुठला महत्वाचा नियम सांगितलेला आहे तो सर्वांनी प्रत्येक क्षणाला पालन केला पाहिजे? हा बोला ना थोडी. हरे कृष्ण. ऑलवेज नेहमी सतत कीर्तन, भगवंतांचं सतत स्मरण आणि कधीच विस्मरण करायचं. हा, सतत स्मरण आणि कधी विस्मरण होऊ नये भगवंताचं. तर तो नियम प्रत्येकाने पालन केला पाहिजे. सर्व नियम त्याच्या अधीन. हा, सर्वांनी या नियमाला अधिक ग्राह्य पूर्ण याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून नेहमी आपण भगवंताचं स्मरण होईल आणि कधीही विस्मरण होणार नाही. आता विराट रूपाच्या वेगवेगळ्या अवयवापासून वेगवेगळे वर्ण आणि आश्रम हे झालेले. तर ब्राह्मण कुणापासून आलेला आहे? मस्तकापासून. मस्तकापासून, बरोबर. क्षत्रिय बाहूंपासून. बाहूपासून, बरोबर. वैश्य कटीपासून. हा, आणि शूद्र चरणापासून. कर्णापासून, बरोबर. तर ब्राह्मण हा मस्तकी आल्यामुळं त्यांनी काय केलं पाहिजे? माताजी काय बोलतात? हा, लवकर लवकर बघायचं नाही, बघून सांगून. संपूर्ण सृष्टीला भगवंताचं स्मरण आणि स्मरण करण्यासाठी सांगणे. हा, नाही, ऍक्च्युली इथं प्रभुपदांनी काय आणि लिहिलंय, शास्त्रांचं जे ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवणं. काय काय शास्त्राचं शास्त्रांचं जे पण ज्ञान आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवायचं. हा, शास्त्राचं ज्ञान सर्वांना प्रचार केला पाहिजे. आणि आणखी एक काय? शास्त्रांचं अध्ययन. हा, नाही, ते तर ते करूनच आपण प्रचार करायचा आहे. आणि आणखी एक होतं, भगवान श्रीकृष्णांचा उपदेश लोकांपर्यंत. हा, ते तर आहे, त्याचा प्रचारच म्हटलं तर. आणि आणखी एक होतं प्रसादाबद्दल. भगवंतांच्या वतीने पूजन स्वीकार केलं. हा, तर दोन्ही पण महत्वाचं आहे. तर संतुष्ट राहिलं पाहिजे, म्हणजे संतुष्ट आपण एक राहिलं. प्रतिनिधी म्हणून भगवंताचा प्रचार आणि भगवंत आपल्या ब्राह्मणाच्या मुखातून भगवान स्वीकारतात. त्यासाठी हे दोन्ही खूप मोठी जबाबदारी आहे ब्राह्मणावर, खास करून. आणि संतुष्ट राहिलं पाहिजे प्रभूजी त्यांनी, ब्राह्मणांनी. हा, ते तर आहे, बरोबर आहे. खरा ब्राह्मण तो संतुष्ट असला, बरोबर, त्याचं ते आहे. ऍक्च्युली ब्राह्मणचे खूप मोठे गुण सांगितलेले भगवद्गीतेमध्ये. कशा प्रकारे त्यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि कशा प्रकारे त्यांनी सर्व म्हणजे सर्वांसाठी जे काही आपल्या जीवनामध्ये होते ते कशा प्रकारे स्वीकारलं पाहिजे आणि कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे, त्याचं पूर्ण डिटेलमध्ये माहिती भगवंतांनी सांगितलेली आहे. ठीक आहे. आणि शेवटचे जो हे आहे त्याच्यामध्ये खूप प्रभुपाद लिहितात की आपलं कृष्ण भावनामृत आंदोलन एवढं सुंदर आहे की वर्ण आणि आश्रम अशी कोणतीही उपाधी घेण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्येकाने आपापले वर्तमान कार्य तसेच करीत राहावे. आपण केवळ आपल्या कर्माचे फळ श्रीकृष्णाच्या सेवेत उपयोगात आणावे. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होऊन सर्वजण सुखी होतील. तर वर्ण आणि आश्रम तर हे महत्वाचं आहे. पण खास करून जर आपण भक्तीमध्ये आपण आपली कार्य करत राहिलो आणि आपण आपल्या कर्माची फळ भगवंताला दिली तर हे सर्वांच्या सुखी आणि आनंदीचं हे मूळ होऊ शकतं. तर आता अध्याय 3 भक्ती स्वीकारण्याकरिता साधकाची योग्यता. तर भक्ती कोण स्वीकारतो आणि त्याची योग्यता काय असली पाहिजे?
तर त्याच्याबद्दलचं वर्णन तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत. तर आता काल ज्यांनी भक्त राहिले होते वाचायचे, तर प्रशांत प्रभू त्यांना आपण पहिले संधी द्यायची. काल ज्यांनी राहिले होते. यस प्रभू. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. भगवान आवाज येत नाहीये. मनुष्य माझी नेटवर्क प्रॉब्लेम आहे तुमचा. तुमचा हो नेटवर्कचा प्रॉब्लेम. ठीक आहे, मग दुसऱ्या वाजता, कारण आवाज येत नाही नाव घेते. प्रॉब्लेम हा ठीक आहे. जागृती माताजी असतं. आवाज मोठा. ऍक्च्युली मी टेम्पल मध्ये आहे. हरे कृष्ण. माधवी पाटील माधवी. एक करा बंद. हा हरे कृष्ण प्रभूजी. हा वाचा. निरत असणाऱ्या भक्तास महात्मा असे म्हणतात. अशा महात्म्याचा संग लाभल्यावर मनुष्याच्या मनात श्रीकृष्णांविषयी किंचितसे आकर्षण विकसित होते. मात्र त्याच वेळी तो मनुष्य सकाम कर्मे आणि भौतिक सुखांचा उपभोग यांमध्येही पूर्णपणे आसक्त राहू शकतो व निरनिराळ्या प्रकाराचा त्याग करण्यासाठी त्याची तयारी नसणेही शक्य असते. अशा व्यक्तीचे जर श्रीकृष्णांविषयीचे आकर्षण अढळ असले तर ती भक्तिमय सेवा करण्यासाठी एक योग्य साधक समजली जाऊ शकते. शुद्ध भक्तांच्या संगतीत कृष्ण भावनेविषयी उत्पन्न झालेले आकर्षण म्हणजे थोर भाग्याचे प्रतीक आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी असे म्हटले आहे की अत्यंत भाग्यवान लोकच आध्यात्मिक गुरु आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने भक्तिलतेचे बीज प्राप्त करतात. या संबंधी भगवान श्रीकृष्ण श्रीमद भागवतामध्ये 10.20.8 उद्धवाला सांगतात. प्रिय उद्धव, केवळ महत्भाग्यानेच एखादी व्यक्ती माझ्याकडे आकर्षित होते आणि जरी ती व्यक्ती सकाम कर्मांपासून पूर्णपणे अनासक्त झालेली नसली अथवा भक्तिमय सेवेशी पूर्णपणे संलग्न झालेली नसली तरी तिची सेवा अतिशय त्वरित परिणामकारक ठरते. भक्त 3 प्रकारचे असतात. प्रथम श्रेणीच्या भक्ताचे वर्णन आता देण्यात येत आहे. हा भक्त शास्त्रांचे अध्ययन करण्यात अत्यंत निष्णात असतो. तसेच या शास्त्रांमधून वेगवेगळे युक्तिवाद मांडणे लोकांसमोर तो शास्त्रांचे निष्कर्ष अगदी योग्य तारतम्य आणि बुद्धिमत्तापूर्वक मांडू शकतो. तो अत्यंत चांगल्या प्रकारे भक्तीविषयीचे निर्णय घेऊ शकतो व त्यांच्या संबंधी विचारही करू शकतो. तो हे पूर्णपणे जाणतो की जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे भगवान श्रीकृष्णांविषयी दिव्य प्रेममय सेवा प्राप्त करणे होय. आपल्या पूजनाचे व प्रेमाचे एकमेव उपास्य दैवत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत हेही तो उत्तम रीतीने जाणतो. अशा प्रथम श्रेणीच्या भक्ताने अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्तिविषयक जीवनाचे काटेकोरपणे प्रशिक्षण घेतलेले असते आणि शास्त्रोक्त विधीनुसार त्यांच्या आज्ञाचे नीटपणे पालन केलेले असते. त्याला प्रचार करण्याचे अतिशय उत्तम प्रकारे प्रशिक्षण मिळाल्याने तो स्वतः देखील आध्यात्मिक गुरु होतो. म्हणून त्याला प्रथम श्रेणीचा भक्त समजले जाते. हा प्रथम श्रेणीचा भक्त आपल्या श्रेष्ठ अधिकारी व्यक्तींच्या आज्ञेपासून कधीही ढळत नाही आणि सर्व प्रकारचे युक्तिवाद आणि तर्कवाद करून तो शास्त्रांविषयी अढळ श्रद्धा प्राप्त करीत असतो. ज्यावेळी आपण तर्कवादाविषयी बोलतो त्यावेळी त्याचा मध्येतर्थ असा असतो की आपण शास्त्रांवर आधारित तर्कवादाविषयी चर्चा करीत असतो. प्रथम श्रेणीचा भक्त शुष्क मानसिक तर्कांविषयी मुळीच आस्था ठेवीत नाही आणि असा तर्कवाद करण्यात आपल्या वेळेचा अपव्यय करीत नाही. दुसऱ्या शब्दात ज्याने भक्तिमय सेवेमध्ये परिपक्व निष्ठा प्राप्त केलेली आहे त्याला प्रथम श्रेणीचा भक्त म्हणून स्वीकारणे अतिशय योग्य आहे. वाचू पुढं सर. बस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आता इथे 3 प्रकारच्या भक्तांचं वर्णन केलेलं आहे. कशा प्रकारे प्रथम श्रेणीचा भक्त आहे, दुसऱ्या श्रेणीचा आणि तिसऱ्या श्रेणीचा, असे 3 प्रकारचे श्रेणीचे वर्णन भक्ताचं वर्ण आहे. त्या अगोदर प्रभुपाद सांगतायत कसं शुद्ध भक्तांचं संगत
आणि त्या संगतीमध्ये जे आकर्षण, ते भगवंताबद्दल आकर्षण, भक्तीबद्दल आकर्षण जे आपल्याला मिळतं, ते आपलं खूप मोठं भाग्य आहे. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की भाग्यवान लोकच आध्यात्मिक गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेने भक्तिलतेचे बीज प्राप्त करतात. तर हा पॉइंट खूप महत्वाचा आहे की कशा प्रकारे गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेने भक्तिलता बीज आपल्याला मिळते. गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. तर जसं श्रील प्रभुपाद जेव्हा गेले अमेरिकेमध्ये, तेव्हा त्यांना खूप लोकांनी काही प्रश्न विचारायचे. एकदा जपानमध्ये गेले होते आणि तिथे संमेलन बनलं होतं आणि तिथं खूप काही मायावादी लोक पण आले होते. मायावादी म्हणजे काय की तुम्ही पण भगवान आहे, मी पण भगवान आहे आणि आपण सर्व एका वेळेला आपण सर्व भगवान बनू शकतो, भगवंत बनू शकतो. तर माया, भगवान माया आहे, अशा प्रकारचे खूप वेगवेगळ्या शिकवण ते करतात. एकदा असंच प्रभुपादांना बोलवलं होतं संमेलनाला. जेव्हा प्रभुपादांना बोलवलं तर भक्त म्हणाले प्रभुपादांसाठी एक आसन असलं पाहिजे. ते म्हणले आसन, आसन आसन तर खुर्ची आहे. त्याने म्हणले एक गुरु आहेत आमचे आणि गुरुना आदर्श हे चांगलं एक आसन दिलं पाहिजे. त्यांनी खूप चांगलं आसन आणून दिलं. तर ते म्हणे फुलाचा हार पण पाहिजे म्हणे. तर फुलाचा हार तुम्ही स्वतः खर्च करा म्हणे. नाही नाही, तुम्ही आयोजन केलंय, आयोजकांनीच हे केलं पाहिजे. मग आयोजकांनी हे केलं आणि नंतर मग प्रभुपाद तिथे जाऊन बसले आणि प्रभुपादांनी प्रवचन दिलं. त्यानंतर मायावादीचं एक गुरु होता, त्याचं प्रवचन होतं. तर तेव्हा प्रभुपादांना त्यांनी म्हणजे प्रभुपाद शेजारी बसले होते आणि ह्यांनी प्रवचन चालू केलं आणि प्रवचन करता करता तो म्हणायला लागला तुम्ही पण भगवान आहेत, मी पण भगवान आहे आणि आपण सर्व भगवान बनू शकतो. एवढं बोलला की लगेच प्रभुपाद एवढं रागाने सगळ्यांना म्हणले कीर्तन, कीर्तन चालू करा. लगेच सगळ्यांनी कीर्तन चालू केलं. आपले सगळे भक्त कीर्तन आले. त्याला काही बोलायला संधी दिली नाही. त्यानंतर आयोजक जे होता त्यांनी म्हणले स्वामीजी, तुमची हिंदू संस्कृतीमध्ये तुम्हाला एवढं पण समजत नाही का की आपण थोडस हे केलं पाहिजे, संवेदनाशील असलं पाहिजे, आपण संयम केला पाहिजे, टॉलरेट केलं पाहिजे, म्हणजे सहन केलं पाहिजे. ते बोलत होते तर तुम्ही लगेच कीर्तन चालू केलं मध्येच. तर प्रभुपाद म्हणे पहिली गोष्ट म्हणले हिंदू हा शब्दच नाही वैदिक संस्कृतीमध्ये. हिंदू जे आहे तर ते अरेबियन लोक त्यांना सिंधू संस्कृती, सिंधू म्हणतात होते, त्यांनी हिंदू म्हणाले. तर हिंदू हे शब्दच नाहीये. आणि नंतर मग प्रभुपादांनी सांगितलं कशा प्रकारे मायावाद हे भक्तीला किती अपायकारक अपोषक आहे ते त्यांनी सांगितलं. तर प्रभुपाद कधीच लोकांना अशा गैर समजुतीद्वारे भ्रष्ट किंवा आपण भ्रमित व्हायला संधी देत नव्हते. त्यासाठी त्यांनी नेहमी भक्तांना एवढं इथं सांगतायत प्रभुपाद प्रशिक्षण दिलं पाहिजे. कशा प्रकारे गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्तिविषयक जीवनाचे काटेकोरपणे प्रशिक्षण दिलं पाहिजे, ज्याद्वारे प्रथम श्रेणी भक्त हा पुढे तो प्रगती करतो. पुन्हा दुसऱ्या वेळेस तीच लाईन पुन्हा त्याला प्रचार करण्याचे अतिशय उत्तम प्रकारे प्रशिक्षण मिळाले. तर प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे आणि ते प्रशिक्षण आपण जेव्हा घेतो तेव्हा ऍक्च्युली आपल्या भक्तीमध्ये आपण पोषक ठरू शकतो. एकदा प्रभुपाद असंच दुसरं एक शुद्ध भक्ताचं लक्षण, तो हे पूर्णपणे जाणतो की जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे भगवान श्रीकृष्णाची दिव्य प्रेममय सेवा प्राप्त करणे हाच होय. तर जेव्हा प्रभुपादांना विचारलं तुमचे भक्त आहेत बघा, ते क्लासमध्ये प्रवचनामध्ये ते झोपतात, तर काय ट्रेनिंग दिलं म्हणे तुम्ही? तर ते म्हणले जरी ते झोपत असतील, जरी त्यांना झोप लागत असेल आणि त्यांनी ऐकत नसतील, दिवसभर सेवा करतात आणि झोप लागत असेल, तर पण त्यांचं जे विरक्ती आहे ती विरक्ती खूप म्हणजे पूर्ण आहे म्हणे. त्यांचं जरी अभ्यास किंवा त्यांचं जर सखोल ज्ञान नसलं तरी पण विरक्ती खूप
शुद्ध आहे, विरक्ती खूप पूर्ण आहे म्हणे. कारण प्रभुपादांनी जे बोललं ते करायला ते तयार होते, असे भक्त होते. तर प्रभुपादांनी लोक जेव्हा त्यांची भक्तांची बद्दल काही बोलायचे तर प्रभुपाद कधीच ते सहन नाही केलं, त्यांना लगेच प्रत्युत्तर द्यायचे. तर एकदा एक व्यक्ती आला आणि म्हणायला लागला की स्वामीजी तुम्ही हे आपण जे आपण बरेच लोक पळतात इकडे तिकडे धावतात हे करतात, ऍक्च्युली आपण एकदम शांत असलं पाहिजे, आपण शांततेनं आपण विचार केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे आणि जास्त इकडं तिकडं पळणं हे करणं हे चांगलं नाहीये. हे तमोगुण रजोगुणचं लक्षण आहे, रजोगुणचं लक्षण आहे. प्रभुपाद म्हणे तुमचं शून्यवाद जे आहे, शांती शांती शांती, तर ते बरं आहे म्हणे जे कर्मी लोकांपेक्षा. पण शून्य म्हणजे शांती जी आहे तर ती फक्त त्याच्या वरती आहे दास्य साखे वात्सल्य. शांत भाव तो आहे, पण त्याच्या वरती जी आहे दास्य साखे वात्सल्य माधुर्य. आणि त्या भावामध्ये भक्त खूप म्हणजे कष्ट करतो, खूप सहन करतो आणि काही पण करायला तयार आहे. तर भगवंताच्या आणि गुरुच्या प्रसन्नतेसाठी भक्त काही पण करायला तयार असतो. तर ते शांत नाही बसत, ते पण सगळं खूप मोठे धाव करतात, सगळे करतात, पण त्यांचा उद्देश काय, भगवंतांना खुश करणे. तर अशा प्रकारच्या प्रभुपादांनी म्हणजे खूप लोकांना त्यांच्या ज्या भावना होत्या, त्यांचे वेगवेगळे जे रीतिरिवाजामध्ये ज्यांनी काही त्यांचे मत होते, सगळे मत एकदम क्लिअर कट त्यांच्या प्रश्न उत्तराद्वारे ते क्लिअर करायचे. कोणाला कधी अज्ञानामध्ये किंवा कोणाला त्यांनी असंच सगळं चालेल, ते पण चालेल, ते पण चालेल आणि लोकांना दुखवायचं नाही असं कधी प्रभुपादांनी केलं नाही. त्यामुळे प्रशिक्षण देण्यामध्ये पण प्रभुपादांनी मागे नाही राहिले. जिथं ज्या ज्या प्रकारे त्यांना प्रशिक्षण देणे योग्य आहे त्या प्रकारे त्यांनी प्रशिक्षण द्यायचे, जेणेकरून त्या भक्ताचं वाढ होईल भक्तीमध्ये. आणि पुढे प्रभुपाद देतात, हा प्रथम श्रेणीचा भक्त आपल्या श्रेष्ठ अधिकारी व्यक्तींच्या आज्ञेपासून कधीही ढळत नाही आणि सर्व प्रकारचे युक्तिवाद आणि तर्कवाद करून तो शास्त्राविषयी अढळ श्रद्धा प्राप्त करीत असतो. तर आता इथे श्रद्धाचा एक खूप महत्वाचा पॉइंट येत आहे. काल आपण बघितलं कशा प्रकारे भक्ती चालू करण्यासाठी पहिलं जे आहे, तर भक्ती केव्हा चालू होते, तर तेव्हा जेव्हा आपण आकर्षण भगवंताच्या सेवेमध्ये आकर्षण प्राप्त करतो. आता आणखी इथे आणखी एक मुद्दा येतोय, कशा प्रकारे ज्ञान किंवा विरक्ती, तर हे पण महत्वाचं आहे, जेणेकरून आपण ते आकर्षण वाढेल. तर आकर्षण वाढण्यासाठी आपण खास करून भक्तांचा संघ, भक्त भक्त कृष्ण भक्तांचा संघ हा खूप महत्वाचा आहे. तर 11व्या स्कंदामध्ये 20व्या धड्यामध्ये 8वा जो श्लोक आहे, तर 11वा स्कंद 20वा अध्याय आणि 8वा श्लोक. प्रशांत तुमच्याकडे आहे का, लॅपटॉप आहे का? कोणता स्कंद? 11वा स्कंद 20वा अध्याय आणि 8वा श्लोक. 11.20.8. तर याच्यामध्ये खूप सुंदर रीतीनं भगवान सांगतात कशा प्रकारे विश्वास कसा आपला वाढवला पाहिजे आणि भक्तीमध्ये कसं आपण प्रगती करू शकतो लवकर लवकर. ओके, शेअरिंग करा प्रभूजी. ओके, तर हा 11.20.8. यदृच्छया मत्कथादो
जात श्रद्धस्तु य पुन्वान न निर्विण्णो नातिसक्तो भक्ति योगोस्य सिद्धिद यदृच्छया मत कथा दो. तर त्याच्यामध्ये सांगतायत कसं ना कशा प्रकारे काहीतरी चांगल्या भाग्यानं जर कुणी श्रवण कीर्तन मध्ये भगवंताचे जे गुण आहेत त्याच्याबद्दलचं श्रवण आणि कीर्तन याच्यामध्ये जर विश्वास वाढवला तर या भौतिक जगामध्ये घृणा करणे किंवा भौतिक जगामध्ये आसक्ती, भौतिक जीवनाबद्दल आसक्ती किंवा घृणा हे राहणार नाही आणि त्यांना जीवनाचं जे पूर्णत्व आहे, खास करून भगवंताबद्दलचं प्रेमही सेवा, तर ती सेवा त्यांना प्राप्त होईल. तर हा खूप सुंदर श्लोक आहे. त्याच्यामध्ये प्रभुपाद शिष्यांनी ते तात्पर्य लिहिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये खूप सुंदर शिकवण आपल्याला दिलेली आहे. कशा प्रकारे आपण जर शुद्ध भक्तांचा संग कशा ना कशा प्रकारे आपण घेतला, खास करून श्रवणामध्ये भगवंताबद्दलचं श्रवण केलं, भगवत कथा ऐकली, तर आपल्याला भक्त होण्याचा खूप संधी आहे. बराच वेळेस जेव्हा लोक भौतिक जगाचं घृणा करतात किंवा त्यांना तर्कवितर्क करतात, जसं इथे सांगितलंय कशा प्रकारे जो प्रथम श्रेणीचा व्यक्ती आहे तो युक्तिवाद आणि तर्कवाद तो तर्कवितर्क करतो आणि म्हणजे निर्विशेषवादी किंवा जो भगवंत एक व्यक्ती आहे हा त्याचा समज नसतो आणि खास करून भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीमध्येच तो गुंतलेला असतो. तर त्या व्यक्तीला भक्तांच्या संगतीमध्ये तो शुद्ध होऊ शकतो. तर याच्यामध्ये सांगितले कशा प्रकारे दोन बाजू आहेत, एक तर भौतिक आसक्ती आणि दुसरा आहे की इम्पर्सनल म्हणजे निर्विशेषवाद. निर्विशेष म्हणजे भगवान हे व्यक्ती आहेत ही समज नाहीये. तर या दोन्ही पण खूप चुकीचे आहेत आणि त्या व्यक्तीला जर शुद्ध भक्तांचा संघ मिळाला आणि त्यांनी जर श्रद्धापूर्वक ते कथा ऐकली, त्यांचा तो वाणी ऐकली, तर नक्कीच तो भगवंताच्या धामात जाऊ शकतो. तर हा खूप महत्वाचा श्लोक इथे सांगतायत. तर यदृच्छया मत कथा दो जात श्रद्धस्तु य पुमान न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगोस सिद्धिद. तर हे भगवंत सांगतायत उद्धवाला तर कशा प्रकारे आपण भक्ती खास करून जेव्हा आपण विश्वास, भगवंताचा विश्वास वाढवतो, जेव्हा आपण भक्तांसंग येतो, तर जेवढं आपण आकर्षण भगवंतावर वाढवतो तर तेवढं आपण साधना भक्तीमध्ये आपण पारंगत होऊ शकतो, प्रगती करतो. तर आपण जसं काल बघितलं कशा प्रकारे शास्त्र आणि गुरु हे दोन्ही महत्वाचे आहेत प्रेरणा मिळण्यासाठी. तर जेव्हा आपला पूर्ण दृढ विश्वास आणि ज्ञान शास्त्रावरच हे वाढतं तेव्हा आपण भक्तीमध्ये प्रगती वाढते. 3 प्रकारचे भक्त आहेत, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. त्याच्याबद्दल आपण आता बघत आहोत. तर खास करून पहिला श्रेणीचा जो भक्त आहे तर त्याच्याबद्दल आता आपण बघितलं. ज्याने भक्तिमय सेवेमध्ये परिपक्व निष्ठा प्राप्त केलेली आहे त्याला प्रथम श्रेणीचा भक्त स्वीकारणे अतिशय योग्य आहे. तर प्रथम श्रेणीचा भक्त जो आहे जो
त्याची निष्ठा आहे ती परिपक्व झालेली आहे. तर परिपक्व नष्ट झालेली आहे. आपण तिन्ही बघितल्यानंतर आपण थोडस त्या तिघांचं बद्दल जास्त स्पष्टीकरण आपण करूया. नंतर दुसरं कोण वाचते प्रभूजी? संतोष प्रभूजी वाचतो. संतोष प्रभूजी. वाचतो प्रभूजी. कुठं दुसऱ्या श्रेणी प्रभूजी संतोष प्रभूजी वाचतो. हरे कृष्ण. दुसऱ्या श्रेणीच्या भक्ताचे वर्णन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे. त्याला शास्त्राच्या बळावर वादविवाद करता येत नाही, परंतु आपल्या ध्येयाविषयी मात्र तो दृढ निश्चयी असतो. याचा अर्थ असा की दुसऱ्या श्रेणीच्या भक्ताला भक्तीच्या प्रक्रियेवर पूर्ण श्रद्धा असते, परंतु तो विरुद्ध पक्षाला पराभूत करण्यासाठी वैदिक शास्त्रावर आधारित वादविवाद करण्यास मात्र अपयशी ठरू शकतो. त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण हेच एकमेव आपले आराध्य दैवत आहेत, याविषयी मात्र तो कधीही डळमळीत होत नाही. यापुढे नवोदित किंवा तिसऱ्या श्रेणीच्या भक्ताचे वर्णन करण्यात येत आहे. या भक्ताची श्रद्धा दृढ नसते, तसेच त्याला वैदिक शास्त्रातील अंतिम निष्कर्षाविषयी ज्ञान नसते. जर विरुद्ध पक्षांनी प्रखर वादविवाद उपस्थित केले अथवा जर त्यांनी विरुद्ध निर्णय दिला तर त्याची श्रद्धा डळमळीत होऊ शकते. नवोदित भक्तामध्ये आपल्या ध्येय प्राप्तीविषयीच्या दृढ श्रद्धेचाही अभाव असतो, म्हणून त्याला नवोदित वा नवसाधक भक्त असे म्हणतात. वाचू का अजून पुढचं? भगवद्गीतेत नवोदित भक्ताविषयीचे वर्गीकरण देण्यात आले आहे. तेथे असे म्हटले आहे की दुःखी, धनाची आवश्यकता असणारे, जिज्ञासू आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे लोक भक्तिमय सेवेचा प्रारंभ करतात आणि आपापल्या मुख्य गरजांची पूर्ती करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयास येतात. ते देवळात जाऊन अशी प्रार्थना करतात की भगवंतांनी त्यांना भौतिक क्लेशातून मुक्त करावे, त्यांना आर्थिक लाभ प्राप्त करून द्यावा अथवा त्यांनी त्यांची जिज्ञासा पूर्ण करावी. जो बुद्धिमान मनुष्य भगवंतांना महान समजतो त्याला सुद्धा या नवोदितामध्ये गणले जाते. अशा नवोदित भक्तांनी शुद्ध भक्ताची संगत केली असता ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीचे भक्त होऊ शकतात. ध्रुव महाराज. हरे कृष्ण. तर इथे आपण 3 श्रेणीचे भक्त बघत आहोत. प्रथम श्रेणी जी आहे ती उत्तम श्रेणी आहे. तर उत्तम श्रेणीमध्ये आणि दुसरी श्रेणी आहे ती मध्यम भक्त आणि तिसरा आहे कनिष्ठ भक्त. तर कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अशा प्रकारचे 3 प्रकारच्या श्रेणी आहेत. तर पहिलं जे श्रेणी बघितली आपण तर ते उत्तम श्रेणी आहे. त्याच्यामध्ये विश्वास आणि ज्ञान हे दोन्हीवरचा जो मुद्दा आहे, त्यांचा विश्वास खूप आहे. भगवान हेच सर्व काही आहेत आणि सर्व काही भगवंतापासून येत आहे. भगवंताचा विश्वास खूप दृढ आहे आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना पूर्ण त्याच्यावर विश्वास आहे, म्हणजे खूप दृढ विश्वास. दुसरं आहे त्यांचं ज्ञान. त्यांचं ज्ञान पण खूप चांगलं आहे, खूप पोषक ज्ञान आहे त्यांच्यावर. आणि दुसऱ्यांना ते त्याला पराभूत पण करू शकतात. त्याला ते त्यांच्या वादविवादामध्ये त्यांना ते म्हणजे त्यांचा तो मुद्दा आहे तो त्यांना चांगल्या प्रकारे व्यक्त मांडू शकतात. तो उत्तम भक्त आहे. दुसरा मध्यम भक्त जो आहे तर तो पण त्याचा विश्वास आहे पण एवढा दृढ नाहीये ज्याप्रमाणे उत्तम भक्तच आहे. आणि त्याचं ज्ञान जे आहे, ज्ञान पण चांगलं आहे पण कधी कधी तो दुसऱ्या व्यक्तीला ते ज्ञान म्हणजे त्या ज्ञानाचा पराभूत करण्यासाठी किंवा वादविवाद हे करण्यासाठी तो योग्य नाही ठरत. तिसरा जो कनिष्ठ भक्त आहे तर त्याचा मात्र विश्वास आहे तो ढासळत आहे, मतलब कधी पण तो ढासू शकतो, त्याचा विश्वास निघून जाऊ शकतो. दुसऱ्याचं काही बघितलं किंवा दुसरं काही बोलला त्याचा विश्वास लगेच ढासू शकतो. त्यामुळे बरेच लोक येतात भक्तीमध्ये आणि निघून पण जातात बरेच, कारण काही लोक त्यांना एवढं हे करून जातात, काय भक्ती करतोस, काय वेळा झाला का, आणि घरचे काय म्हणतील, असं समाज काय म्हणेल, तुझं सगळं पोस्ट कमी होईल, अशा प्रकारे खूप काही म्हणजे लोक बोलल्यानंतर बऱ्याच वेळेस विश्वास पण नसतो आणि त्यामुळे संघ नाही मिळाला चांगला भक्तांचा, त्यामुळे तो भक्तीमध्ये येऊन लगेच वापस पण जातो. आणि त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान पण खूप कमकुवत असते, कारण त्यांनी जास्त शास्त्र वाचलेले नाहीये आणि त्यामुळं कोणी काही बोललं तर तो त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही, प्रत्युत्तर देऊ शकत नाही.
अशा प्रकारचे 3 प्रकारचे जे भक्त आहेत त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे 2 गोष्टींच्याद्वारे. एक तर विश्वास आणि दुसरा आहे ज्ञान. या दोन्हीच्या आधारे आपण या तीन जे वेगवेगळे प्रकार आहेत भक्तांचे त्यांचे विभाजन केलेलं आहे. तर हा एक श्लोक येतो खास करून भक्ती चैतन्य चेतामृतमध्ये. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्मकृत होय. तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे श्रद्धा शब्दे विश्वास कहे. तर श्रद्धा शब्दे म्हणजे श्रद्धा चैतन्य चेतामृतमध्ये मध्य लीलेमध्ये 22व्या अध्यायामधला 62वा श्लोक आहे. तर कशा प्रकारे आपली जी श्रद्धा आहे तर ती आपण कशी वाढू शकतो, त्याचा विश्वास कसा वाढू शकतो, तर ते भगवंताची जी दिव्यमय सेवा तर ही केली पाहिजे. कशी कशा प्रकारे आपण आपल्याला म्हणजे कळलेलं आहे की भगवंताला प्रसन्न करणे हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे आणि बाकीच्या दुसऱ्या इच्छा आहेत त्या मी सगळ्या त्याग करायची इच्छा आहे. तर भगवंताला प्रसन्नता सोडून मला काही दुसरी इच्छा नाहीये स्वतःसाठी. तर जेव्हा चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना जेव्हा सनातन शिक्षा देत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की श्रद्धावर या तिन्ही प्रकारचे जे भक्त आहेत ते आपण विभाजन करू शकतो. श्रद्धावान जन होय भक्ती अधिकारी उत्तम मध्यम कनिष्ठ श्रद्धा अनुसारी. तर हे पण 22व्या अध्यायामधला 64वा श्लोक आहे. कशा प्रकारे एक भक्त आहे तर तो म्हणजे एखादा व्यक्ती भक्त आहे, भक्त बनायला केव्हा तो योग्य म्हणतो तर जेव्हा तो म्हणजे अशा 3 प्रकारच्या विभाजनामध्ये तो विभागला जातो. कोणत्या त्यांची प्रमाण काय आहे, त्याचं प्रमाण आहे त्याचा जो श्रद्धाचा किती वाढ झालेली आहे त्याच्यावर तो कनिष्ठ मध्यम आणि उत्तम अशा 3 ह्याच्यामध्ये विभागला जातो. हे असं नाही की हे म्हणजे एक सामान्यतः असं आढळून येतं. असं नाही की असंच म्हणजे हे आहे. कनिष्ठ म्हणजे आहे जो कनिष्ठ अधिकारी फक्त भगवंताला मानतो, गुरुला मानतो, पण असं वैष्णवांना सेवा करणे, वैष्णवांना खुश करणे, त्यांचं संगत घेणे याच्याबद्दल तो जास्त हे नाहीये. त्याच्याबद्दल त्याचं जास्त विश्वास नाहीये. त्यांनी कधी हरिनाम दीक्षा पण घेतली असेल आणि तो जप पण करायचा प्रयत्न करतो. मध्यम अधिकारीमध्ये पण ब्राह्मण दीक्षा झालेली असते किंवा तो पूर्णपणे भगवंताच्या सेवेमध्ये रीत असतो. आणि उत्तम अधिकारी मात्र खूप उच्च स्तराचा भक्त आहे. त्यांनी पूर्ण आपलं जे हृदय आहे ते स्वच्छ केलेलं आहे आणि दुसऱ्यांना दोष देणे, दुसऱ्यांची थट्टा करणे, दुसऱ्यांना कमी लेखणे असा त्याचा विचार कधी नसतो. तर पहिला जो भक्त आहे खास करून जे कनिष्ठ अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकाऱ्याचं काही लक्षण सांगितलेले आहेत. तर ते लक्षणामध्ये सांगितलंय की तो शास्त्र अध्ययन म्हणजे योग्यरीत्याने शास्त्राध्ययन करत नाही. शुद्ध भक्तीचं काय स्तर आहे तर त्याचं पण त्याला ज्ञान नसते. खास करून जे उच्च शिक्षित भक्त आहेत, उच्च भक्त आहेत, त्यांना आदर सन्मान कसा द्यायचा ते पण त्याला माहित नसतं. जरी तो काही जे विधी नियम आहेत ते पालन करत असेल आणि भगवंताची पण पूजा करत असेल तर हे सगळं आहे, पण तरी पण हे सर्व तो करत नाही. अशा प्रकारे तो एक भौतिक मार्गावरच त्याला पकडलं जातं जरी तो भक्तीमध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न करत असेल.
तर अशा प्रकारे तो भक्तप्राय म्हणजे एक नवसिका भक्त असं म्हटलं त्याला. तर त्याला वाटतं की भौतिक दृष्ट्या जर आपण प्रगती केली तर आपण आध्यात्मिक प्रगती पण आपण होईल. तर स्वतःबद्दल खूप म्हणजे महान स्वतःला समजतात आणि फक्त भगवंताची सेवा याचा हाच त्यांना गोल हे असतो. आणि मध्यमाधिकारी जर तो काही बोलला तर त्याला ते दुखवतं. देवी देवतांना पण कधी तो अपराध करू शकतो. अशा प्रकारे तो तदिया जे भगवंताचे जे हे आहेत त्यांना तो मानत नाही. तर कनिष्ठ अधिकारी जे आहेत तर ते भौतिक गुणवत्तेला भगवंत सेवेमध्ये लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की हे जर लावलं तर आपण आध्यात्मिकदृष्ट्या आपण खूप प्रगत झालो. पण कनिष्ठ अधिकारी तर इथे सांगितलेलं आहे जर कनिष्ठ अधिकारी जर भगवंताच्या आणि भक्तांच्या जर सेवेमध्ये लागला तर तो एके दिवशी असा पण स्तर येईल की तो खूप उच्च अधिकारी बनेल. खास करून कनिष्ठचा मध्यम होईल, मध्यमचं उत्तम होईल. तर इथे उदाहरण दिलेलं आहे कशा प्रकारे त्यांच्यासाठी मध्वाचार्य पण सांगतात की भगवंत हे फक्त विग्रहामध्ये नाहीये, भगवंत सर्व तरफ आहेत, भगवंत सगळीकडे आहेत. जसं मूर्तीमध्ये विग्रहामध्ये आहेत भगवंत, तर तेवढंच नाही तर भगवंत सर्वव्यापी आहेत. बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की लोक चर्चमध्ये जातात आणि चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात भगवंताला की तुमची कृपा द्या. पण भगवंत जेव्हा सगळीकडे आहेत तेव्हा ते लोक त्याचं काही पालन करत नाही. एकदा असंच झालं होतं की प्रभुपादांकडं लोक आले आणि प्रभुपादांना ते म्हणायला लागले, 40 लोक होते, समाजवादी टाईपचे लोक होते. तर ते म्हणे की स्वामीजी तुम्ही म्हणताय की भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताची पूजा केली पाहिजे, भगवंताबद्दलच आपण माहिती घेतली पाहिजे, हे चांगलं आहे. पण आम्हाला काय वाटतं आपण लोकांना प्रेम दिलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे, लोकांना सहानुभूती दिली पाहिजे. तर प्रभुपाद म्हणे बरोबर आहे, नाही असं नाहीये, पण हो पण ते म्हणले की मग आम्ही ते मानतो पण आम्ही जास्तीत जास्त या कार्यामध्ये आम्ही रत असतो. तर प्रभुपाद म्हणे ते प्रेम पूर्ण नाहीये. का? कारण तुम्ही म्हणताय आम्ही माणसावर प्रेम करतो पण प्राण्यांना आपण कापतो, प्राण्यांना मारतो, प्राण्यांना खातो, मग ते प्रेम थोडी झालं. जर तुम्ही मानवावर प्रेम कराल तर प्राण्यावर का नाहीये? भगवंतांनी सगळ्यांना जन्म दिलेला आहे, सगळ्यांवर भगवंत प्रेम करतात. जर तुम्ही भगवंतावर प्रेम करत असाल तर तुम्ही माणसावर पण कराल, प्राण्यावर पण कराल. पण तुम्ही जर फक्त माणसावर प्रेम कराल आणि प्राण्यावर प्रेम नाही कराल तर ते पूर्ण प्रेम नाही झालं. अशा प्रकारे कृपा सांगायची. एकदा असंच व्यक्ती आले आणि म्हणायला लागले की स्वामीजी तुम्ही म्हणताय की हे देवी देवतांचं पूजा हे भ्रम आहे, देवी देवतांची पूजा करायची गरज नाहीये. कृपा म्हणे बरोबर आहे. तर कसं काय म्हणे? ते म्हणले आपण तोंडातून खातो, आपण जरी शरीरामध्ये 9 छिद्र असले
तरी पण आपण अन्न आहे ते तोंडातूनच घालतो म्हणे. एकच विधी आहे तोंडातून घालायचा. पण एक व्यक्ती म्हणायला लागला, पण स्वामीजी बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की काही काही वेळेस डॉक्टर लोक जेव्हा व्यक्ती तोंडातून खाऊ शकत नाही तेव्हा दुसऱ्या अवयवातून त्यांना हे दिलं जातं, अन्न दिलं जातं. हो बरोबर आहे, पण ती त्याची आरोग्य म्हणजे आरोग्याची योग्य स्थिती नाहीये. तो तेव्हा तो निरोगी नाहीये. तो त्याला रोग झालेला आहे, त्यामुळे त्याला तोंडातून द्यायला अशक्य होतं. त्यामुळे त्याला दुसऱ्या ह्याच्यातून अवयवातून त्याला अन्न दिलं जातं. तर प्रभुपाद म्हणे, आपण जर भगवंताची भक्ती केली, कृष्णाची भक्ती केली तर ते तोंडातून अन्न घातल्यासारखं आहे. आणि बाकी दुसऱ्या ह्याच्यात मार्गे जर अन्न घातले म्हणजे तर ते आपण देवी देवतांची पूजा केल्यासारखे. त्यामुळं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत सांगतात की सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये आणि माझी भक्ती कर, तू सर्व काही तुझ्या पापातून मी मुक्ती करेन. तर प्रभुपाद सांगितलं की तुमचा हा भगवंतांनी सांगितलं योग्य मार्ग आहे, एकच मार्ग आहे, बाकी दुसरा मार्ग नाहीये. जर दुसरा मार्ग तुम्ही जर स्वीकारत असाल तर तुम्ही निरोगी नाही आहेत. तर कनिष्ठ भक्त जो आहे तर तो फक्त भगवंताला मानतो किंवा गुरुला मानतो, बाकी लोकांना मानत नाही. तर इथं लोक पण ते जे म्हणजे आठवडाभर प्राप्त करतात आणि त्यांना वाटतं की रविवारी गेलं चर्चमध्ये, माफी मागितली तर सगळं माझे पाप नष्ट होऊन जातील, सगळ्या मापाची फळं मला नष्ट होऊन जातील. पण ऍक्च्युली भगवान आपल्या घरामध्ये पण आहे, भगवान रस्त्यावर पण आहे, भगवान आपल्या ऑफिसमध्ये पण आहे, भगवान जंगलामध्ये पण आहे, भगवान सगळीकडे आहे. आणि त्याच्यामुळं आपण भगवंताची भक्ती सगळीकडे करू शकतो, भगवंताची पूजा सगळीकडे करू शकतो आपण भगवंताची भक्ती करत. तर कनिष्ठ भक्त मात्र देवदेवतांचा अपमान करतात, त्यांना अपराध करतात. तर ऍक्च्युली अविधीपूर्वकम सांगितलेलं आहे, खास करून भगवद्गीतेमध्ये. जेव्हा आपण देवदेवतांची पूजा करतो अविधीपूर्वक का, कारण सर्व काही भगवंतापासून आलेलं आहे आणि देवदेवतांची पूजा करण्याची गरज नाहीये. भगवंत म्हणतात की जसं आपण मुळाला पाणी दिलं सगळ्याला पाणी मिळतं, त्याचप्रमाणे तर आपण त्यांना आदर सन्मान द्यायचा आहे, पण तेच उत्तम आहेत किंवा त्यांना पूजा करणे तर हे योग्य नाहीये. आणि त्यांना द्वेष पण नाही केला पाहिजे, कारण ते भगवंताचे प्रतिनिधी आहेत. आपण जर त्यांचा द्वेष केला तर आपण भगवंताचा पण द्वेष करू शकतो, तर द्वेष होतो असं. त्यामुळे सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेस काही काही पुस्तकावर कसं असतंय, गीता आहे पण गीतावर फोटो काय आहे, फक्त कृष्णाचा आहे. ते गीता बरोबर कोणीच नाही, कृष्णाबरोबर कोणीच नाहीये. पण असं नाही म्हणे, कृपा सांगतात की भगवान कधीच एकटा नसतात, त्यांच्याबरोबर गायी किंवा त्यांचे मित्र, त्यांचे आई वडील, गोपीज किंवा त्यांची बासुरी आहे, त्यांचं खास करून त्यांचे दागदागिने आहेत, तर किंवा जंगलामध्ये हे आहे. तर भगवंत खास करून वृंदावन म्हणजे सगळं भगवंताचं वन आहे, त्याच्यामध्ये भगवंत सगळ्या त्यांच्याबरोबर असतात. आणि ठीक आहे, तर अशा प्रकारे कनिष्ठ अधिकाराबद्दल सांगितलेलं आहे. अच्छा, अर्चना आणि भजन याच्यामध्ये फरक काय ते सांगण्यासाठी ते सांगतात. भक्तिसिद्धार्थ ठाकूर सांगतात दोन्ही मधला फरक. अर्चना म्हणजे काय? अर्चना म्हणजे साधना भक्तीवर आपण वैदिक भक्ती, साधना भक्ती आपण करतो. तर अर्चना आणि भजन. अर्चना म्हणजे तो विधी नियमाचे पालन करून
जो भक्ती साधना भक्ती करत आहे तर ते आलं अर्चन. आणि दुसरं आहे ते भजन. तर भजन म्हणजे काय की जो ज्या व्यक्तीनं भगवंताच्या नावाचा पूर्ण सहारा घेतलेला आहे आणि तो भगवंताची पूर्ण सेवा करण्यामध्ये तो पूर्ण रत आहे, ते भजन म्हटलं जातं. जरी ते आणि जरी त्यांचं जे भौतिकदृष्ट्या बघितलं तर त्यांचे कार्य आहेत तर ते एवढे स्ट्रिक्ट नसतात अर्चनासारखे, पण भजन त्यांचं म्हणजे खूप श्रेष्ठ आहे. तर अर्चन आणि भजन मध्ये हा फरक आहे. अर्चन म्हणजे जे साधना भक्तीचे नियम पालन करून केलेली जी भक्ती आहे त्याला अर्चन म्हटलं जातं. आणि भजन म्हणजे जे भगवंताचे नामरूपीचं आश्रय घेतलेला आहे आणि तो भगवंताच्या सेवेमध्ये रत आहे. जरी त्याचे जे भौतिकदृष्ट्या त्याचे जे कार्य आहेत तर ते एवढं स्ट्रिक्ट नसेल तरी. तर अशा प्रकारे हे आहे कनिष्ठ अधिकारी. दुसरं आहे ते मध्यम अधिकारी. मध्यम अधिकारीचं आपण बघितलं की भगवंताला तो कशा प्रकारे आपलं जे प्रेम आहे तो भगवंताला प्रेम व्यक्त करतो. तर त्याच्यामध्ये सांगितलंय मध्यम अधिकारी हा सर्वांना एक मित्र या भावनेनं भगवंताचा प्रचार करतो. मध्यम अधिकारी तो जो अज्ञानी व्यक्ती आहे तर त्यांना कृपा देतो हे ज्ञान प्रचार करून. पण ते लोक कसे असले पाहिजे तर ते त्यांनी अपराध करणारे नसले पाहिजे आणि ते खरंच प्रामाणिक असले पाहिजे. जरी ते अज्ञान असले तरी प्रामाणिक असलं पाहिजे. मध्यम अधिकारी जे द्वेष करणारे लोक आहेत त्यांना ते प्रचार नाही करत. तर ते जे कोणी द्वेषी लोक आहेत त्यांच्यापासून ते सुरक्षित अंतर ठेवतात. पण कारण सांगितलेलं आहे आपण अशा व्यक्ती जेव्हा कोणी अपराध करत आहे भक्तांबद्दल किंवा भगवंताबद्दल तर ऍक्च्युली एक तर आपण त्यांना परास्त केलं पाहिजे आपल्या ज्ञानाद्वारे, आपण जे काही ज्ञान आपण पकडले त्याच्याबद्दल, किंवा त्यांना आपण त्यांची जीभ काढली पाहिजे, किंवा आपण ते जे स्थान आहे ते सोडून दिलं पाहिजे. तर कलियुगामध्ये खास करून जर आपण जर तत्ववेत्ता नसेल, आपण जर चांगलं जर आपण म्हणजे त्यांना आपण हे करू शकेल तर आपण योग्य आहे की आपण ते स्थान सोडून दिलं पाहिजे. आणि शेवटचा आहे उत्तम अधिकारी. उत्तम अधिकारी मध्ये सांगितलेलं आहे की त्याचं ज्ञान आणि त्याचा विश्वास हा खूप दृढ आहे. भगवान सांगतात जो भगवंताला सर्व ठिकाणी आणि सर्व काही भगवंतामध्ये बघतो त्याच्यासाठी मी कधी त्याला सोडलेलं नाही आणि त्यांनी पण मला कधी सोडलेलं नाही. तर हे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात. तर सर्व गोष्टींना संदर्भ बघतो भगवंताचे भक्त. तर काल पण मी विचार होतो कशा प्रकारे आपण भगवंताचं नेहमी स्मरण केलं पाहिजे, भगवंताला आपण कसं बघितलं पाहिजे सगळीकडं. ऍक्च्युली असं नाही की तो परमात्म्याच्या रूपाने सर्वांच्या ह्याच्यामध्ये बघतो. तर ऍक्च्युली जसं एखादा कोणी कामिक व्यक्ती असेल आणि जर तो जंगलात गेला तिथं किंवा एखाद्या गार्डन मध्ये गेला तर त्याची इच्छा असते ती कामुक व्यक्तीची असते, त्यामुळे तो तशाच प्रकारची जो क्रिया करणार. जर कोणी पैसा कमवणारा व्यक्ती असेल तर तो जर गार्डन मध्ये गेला तर तो बघेल अरे किती चांगले झाड आहेत, त्याचं मूल्य किती होईल, ह्या झाडाचा पगार किती होईल, ह्या झाडाचं वाढ म्हणजे ह्या झाडाचा जास्तीत जास्त मी कसा पैसा मिळवू शकेल, अशा प्रकारे तो बघतो. भक्त गेला तर काय बघेल, अरे हे किती सुंदर झाड आहे, हे वृंदावन मधलं झाड पण असंच असते, हे वृंदावन आहे, साक्षात आहे.
वृंदावन आहे, तिथे आपण जाऊन आपण जप करू चला आता. अशा प्रकारे तर त्यांची बघायची एकच गोष्ट आहे, पण ती आपल्या भावनेप्रमाणे तो व्यक्ती त्याच्या पुढे जातो. त्याचप्रमाणे भगवंताचे भक्त असं नाही की त्या गोष्टीला ते त्यागतात, पण त्या गोष्टीला कशा प्रकारे भगवंताच्या सानिध्यामध्ये किंवा भगवंताची संलग्न कशी करता येईल ते बघतात. प्रल्हाद महाराज उदाहरण आहे, हिरण्यकशिपूचं पण उदाहरण आहे सांगितलेलं. कशा प्रकारे हिरण्यकशिपू एवढा तपस्वी होता, एवढा ज्ञानी होता, पण प्रल्हाद महाराज छोटेसे बालक होते, पण त्यांना महाभागवत म्हणून, शुद्ध भक्त म्हणून त्यांना गुणगान गायला जातं. तर प्रल्हाद महाराज तो उत्तम अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यांना मानलं जातं. जरी त्यांचं बघितलं तर त्यांचं ज्ञान होतं ते एवढं काही त्यांच्या हिरण्यकशिपूच्या म्हणजे त्यांच्या वडिलाच्या समोर काही नव्हतं, पण त्याचा विश्वास जो होता तो खूप दृढ होता. आणि भगवंताच्या कृपेनं त्यांनी जेव्हा ते शंख ठेवला तर लगेच त्यांना पूर्ण बुद्धी, त्यांना पूर्ण श्लोक ते गाऊ शकले, त्यांना पूर्ण बुद्धी आली, प्रकट झाली, भगवंताचा साक्षात्कार झाला. त्याचप्रमाणे आपणही रोज भगवंताचे नामस्मरण घेत आहोत. जसं भगवंतांनी त्यांच्या मस्तकावर जेव्हा एक शंख ठेवला, त्याचप्रमाणे आपण जेव्हा रोज भगवंताचं नाव गात आहे, तर लोकनाथ महाराज सांगतात आपण जेव्हा नाम गातो तेव्हा भगवंत आपला स्पर्श करत आहेत. असं समजू नका म्हणे की तुम्ही नाव गाताय आणि भगवंत येत नाहीयेत. भगवंत येत आहेत, भगवंत स्पर्श करतायत, पण आपण भगवंताला दुर्लक्ष करताय. आपण नाम आपण घेताना अपराध होतो. नाम आपण भिन्न मानतो. भगवंत आणि नाम हे भिन्न मानतो आणि त्यामुळे अनादर होतो. आणि त्यामुळे मग आपण नावामध्ये आपला रस राहत नाही. त्यासाठी एकदम काटेकोरपणे भगवंताचं नामस्मरण करताना आपण सतर्क असलं पाहिजे. तर प्रभुपाद लिहितात इथं कशा प्रकारे 4 प्रकारचे व्यक्ती भगवंताकडे जातात. दुःखी, धनाची अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थो म्हणजे जे दुःखी व्यक्ती आहेत, अर्थार्थी म्हणजे ज्याला धनाची आवश्यकता आहे, जिज्ञासू ज्यांनी काही प्रश्न विचारले, ज्यांना भगवंत कोण आहेत त्याला खरंच प्रश्न आहेत, आणि ज्ञानी जो त्याला जाणलंय की आपण हे आत्मा आहोत, आत्म्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. असे 4 व्यक्ती प्रभुपाद लिहितात इथं. असे 4 व्यक्ती भक्तिमय सेवेचा प्रारंभ करतात आणि आपल्या मुख्य गरजांची पूर्ती करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे आश्रय देतात. त्यामुळे चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो अर्जुना आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. त्यामुळे सांगितलेले आपल्या जीवनाचा उद्देश भगवंताला प्रसन्न करणे आणि दुसरी कुठलीही भौतिक इच्छा न ठेवणे. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी 4चं उदाहरण देताना इथे सांगितलंय कशा प्रकारे आर्तो जे आहे तर जे दुःखी व्यक्ती आहे, खास करून गजेंद्र, हजारो वर्ष जेव्हा युद्ध चाललं होतं तेव्हा त्यांनी मगरीचं आणि त्याचं तेव्हा त्यांनी भगवंताला प्रार्थना केली. दुःखी असताना, दुःखी कष्टी होता तो, तेव्हा त्यांनी भगवंताला प्रार्थना केली. नंतर अर्थार्थी ध्रुव महाराज म्हणे मला जो राज्य पाहिजे ते माझ्या वडिलांपेक्षा मला मोठं राज्य मिळालं पाहिजे. तर अर्थार्थीसाठी त्यांचं उदाहरण दिलं जातं. जिज्ञासू कशा प्रकारे नैमिषारण्यमध्ये जे साधू लोक होते, ऋषीमुनी होते, त्यांच्या जिज्ञासा होती, त्यामुळे त्यांनी सुत गोस्वामींकडून भागवताची श्रवण केलं. आणि ज्ञानी म्हणून 4 कुमारांचं वर्णन केलंय. कशा प्रकारे जे 4 कुमार आहेत त्यांनी पण ज्ञान मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांचं उदाहरण त्यासाठी आहे. तर जे गजेंद्र आहे तर दुःखी कष्टीमध्ये त्यांनी भगवंताकडे गेले आणि त्यांना मदत मागितली आणि त्यांनाच म्हणले तुम्हीच मला काही ह्याच्यातून सोडू शकता. ध्रुव महाराज
तर त्यांना मोठं राज्य पाहिजे होतं, आपल्या आजोपेक्षा मोठं राज्य. त्यासाठी त्यांनी पण भगवंताकडे गेले आणि जिज्ञासू ज्ञान प्राप्त करण्यासाठी, खास करून आत्म्याचं ज्ञान, आणि जे ज्ञानी आहेत, 4 कुमाराचं जे वर्णन आहे तर त्याच्यावर सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांना आत्मसाक्षात्काराची शोध होता आणि भगवंताचं प्रेम कसं प्राप्त होईल त्यासाठी त्यांनी जिज्ञासू होते, ते जिज्ञासा करत होते. तर इथे भगवंत सांगतात तेषां ज्ञानी नित्ययुक्ता एक भक्तिर विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थम अहम स च मम प्रिय. तर तिथे सांगत आहे, जरी मला ज्ञानी खूप प्रिय असले पण तरी पण भगवंत चारी प्रकारच्या व्यक्तींना ते प्रेम करतात, कारण ते भगवंताकडे आलेत. जरी त्यांना भौतिक इच्छा असली तरी त्यांनी भगवंताकडे आले. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आशुतोष सांगितलेलं, आशुतोष म्हणजे खूप लोक प्रसन्न करू शकतो, तर त्यासाठी बऱ्याच लोक शिवजीची आराधना करतात, पण ऍक्च्युली इथं भगवंताकडे आलं म्हणजे खूप मोठा व्यक्ती झाला. तर त्यामुळं भगवंत सांगतात की 4 व्यक्तींना खूप मोठं महान त्यांची ही आहे, कारण ते भगवंताकडे आलेत, त्यांनी दुसरीकडे कुठे गेले नाही. ठीक आहे, तर पुढच्या ह्याच्यामध्ये आणखी ते क्लिअर होते कशा प्रकारे हे 4 व्यक्ती आहेत, तर त्याचे उदाहरणासहित इथे आपल्याला कळणार आहे. यस ट्रू. माधुरी कानडे माताजी. माधुरी कानडे माताजी आहे का? हो प्रभूजी आहे. हा. ध्रुव महाराज नवोदित भक्तांचे उदाहरण आहेत. त्यांना आपल्या वडिलांच्या राज्याची अभिलाषा होती व त्याकरिताच त्यांनी भगवंतांच्या भक्तिमय सेवेस प्रारंभ केला. शेवटी मात्र ज्यावेळी ते पूर्णपणे शुद्ध झाले त्यावेळी त्यांनी भगवंतांकडून कोणतेही भौतिक वरदान स्वीकारण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे गजेंद्र हत्ती हा देखील अतिशय दुःखी कष्टी होता व त्याने संरक्षणाकरिता भगवंतांची प्रार्थना केली. त्यानंतर तो शुद्ध भक्त झाला. त्याचप्रमाणे सनक, सनातन, सनंद आणि सनतकुमार हे देखील ज्ञानी संत पुरुष होते आणि त्यांना देखील भक्तिमय सेवेने आकृष्ट केले. अशीच एक गोष्ट नैमिषारण्यात घडली. त्या ठिकाणी शौनक ऋषींच्या अध्यक्षतेखाली असंख्य साधू एकत्रित आले होते. त्यांच्या मनात जिज्ञासा होती म्हणून ते सूत गोस्वामींना श्रीकृष्णांविषयी प्रश्न विचारित होते. अशा प्रकारे त्यांना एका शुद्ध भक्ताचा संग मिळाला आणि परिणामी ते देखील शुद्ध भक्त झाले. स्वतःची प्रगती करण्याचा हाच मार्ग आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत राहून शुद्ध भक्तांचा संग घेण्या इतपत भाग्यशाली असलो तर अगदी शीघ्र आपली दुसऱ्या किंवा पहिल्या श्रेणी पर्यंत प्रगती होऊ शकते. या 4 प्रकारच्या भक्तांचे वर्णन गीतेच्या 7व्या अध्यायात केलेले आहे. त्या ठिकाणी या सर्वांना पुण्यवान म्हटले आहे. पुण्यवान झाल्याविना कोणीही भक्तिमय सेवेत प्रगती करू शकत नाही. भगवद्गीतेत असे सांगण्यात आले आहे की ज्यांनी सतत पुण्यकर्म केलेली आहेत आणि ज्यांच्या आयुष्यातील पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत तेच कृष्ण भावनेचा स्वीकार करू शकतात. इतर लोक कृष्ण भावना स्वीकारू शकत नाही. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी या 4 प्रकारच्या नवोदित भक्तांचे वर्गीकरण त्यांच्या पुण्याईच्या प्रमाणावर करण्यात येत असते. पुण्याचा संचय नसलेला मनुष्य जर अतिशय दुःखी कष्टी झाला तर तो असा विचार करतो की कदाचित परमेश्वर असा असावा की नसावा किंवा तो कम्युनिस्ट होतो किंवा काहीतरी विचार करून भरकटत जातो. भगवंतावर पूर्ण श्रद्धा नसल्याने त्याची अशी धारणा होते की मी जर भगवंताविषयी पूर्णपणे अविश्वास धारण केला तर मी माझ्या संकटावर मात करू शकेन. भगवान श्रीकृष्ण धन्यवाद. आणखी दुसऱ्या भक्तांना पण वाचायला सांगितलं. साधुकृत प्राप्त होती. साधुकृत प्राप्त होईल.
श्यामानंद प्रभुजी होतं. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. भगवान श्रीकृष्णांनी मात्र भागवतगीतेत स्पष्ट सांगितले आहे की या 4 प्रकारच्या निवेदित भक्तीपैकी ज्ञानी भक्त त्यांना अत्यंत प्रिय आहे. याचे कारण म्हणजे अज्ञानी मनुष्य कोणत्याही भौतिक गोष्टी मागण्यासाठी भगवंताकडे जात नाही. भगवान श्रीकृष्णावर आसक्ती जडलेल्या ज्ञानी पुरुषाला भगवंताकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते. त्याला भगवंताकडून दुःखाचे निवारण किंवा आर्थिक लाभही अपेक्षित नसतो. याचा अर्थ असा की भगवान श्रीकृष्णावर आसक्ती होण्याचे त्याचे एकमेव कारण म्हणजे थोड्याफार प्रमाणात प्रेम हेच असते. या व्यतिरिक्त तो आपली बुद्धिमत्ता आणि शास्त्राच्या अध्ययनाद्वारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे जाणू शकतो. भागवतगीतेत याची पुष्टी करण्यात आली आहे की एखादा मनुष्य अनेक जन्मांतर जेव्हा ज्ञानवान होतो तेव्हा तो वासुदेव श्रीकृष्णांना शरण जातो. तो पूर्णपणे जाणतो की भगवान श्रीकृष्ण किंवा वासुदेव हे सर्वांचे मूळ आणि सर्व कारणाचे आदिकारण आहेत. त्यामुळे तो श्रीकृष्णाच्या चरणांना रूढपणे पकडून ठेवतो आणि हळूहळू त्याला श्रीकृष्णाच्या चरणाप्रती प्रेम वाटू लागते. असा ज्ञानी मनुष्य जरी भगवान श्रीकृष्णांना प्रिय असला तरी इतरांना सुद्धा उदार समजले जातो. त्यांना उदार अशा अर्थाने म्हटले जाते की जर ते अर्थ आहेत अथवा त्यांना आर्थिक लाभाची इच्छा आहे तरी ते या गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णांना शरण जातात. त्यामुळे त्यांना उदार महात्मा असे म्हटले जाते. जोपर्यंत एखादा मनुष्य ज्ञानी होत नाही तोपर्यंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचीच पूजा केली पाहिजे. या तत्वाशी तो एकनिष्ठ राहू शकत नाही. अल्पबुद्धी लोक किंवा मायाद्वारे ज्याच्या बुद्धीचे हरण झाले आहे असे अल्पबुद्धी लोक किंवा मायाद्वारे ज्याच्या बुद्धीचे हरण झाले आहे असे लोक अनेक देवी देवतांच्या पूजनावर आसक्त असतात. कारण त्यांच्यावर प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रबळ प्रभाव असतो. मी शरीर नसून आत्मा आहे हे जाणणारा मनुष्य म्हणजे खरा ज्ञानी होय. तो हेही जाणतो की मी आत्मा आहे तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि म्हणून आपल्या कनिष्ठ संबंध श्रीकृष्णाशी असला पाहिजे. हे शरीराशी नव्हे. आणि अर्थार्थी लोक देहात्म बुद्धीने प्रभावित झालेले असतात. दुःखाचे निवारण आणि धनाची आवश्यकता या दोन्ही गोष्टी या देहाशी निगडीत आहेत. जिज्ञासू मनुष्य आणि अर्थार्थीपेक्षा थोडा श्रेष्ठ असू शकतो पण तो सुद्धा भौतिक स्तरावरच असल्याचे समजले जाते. भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करायची इच्छा असणारा ज्ञानी मनुष्य जो पूर्णपणे जाणतो की मी जीव अथवा ब्रह्मा आहे आणि श्रीकृष्ण परब्रह्म आहेत, तो हेही जाणतो की जीवात्मा सेवक आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याने आपली वृत्ती विभू आणि परमात्मा भगवान श्रीकृष्ण यांच्या सेवेत योजली पाहिजे. ज्ञानी मनुष्य आणि भगवान श्रीकृष्ण याच्यामध्ये असा संबंध असतो. यावरून जीवनाच्या भौतिक संकल्पनेतून मुक्त झालेला मनुष्य भक्तिमय सेवेकरता एक योग्य साधक समजला जाऊ शकतो. भागवतगीतेत याचीही पुष्टी करण्यात आलेली आहे की मनुष्याला ज्यावेळी ब्रह्मसाक्षात्कार होतो त्यावेळी भौतिक विवेचनातून मुक्त होऊन तो सर्व जीवांना एकच स्तरावर पाहू शकतो आणि भक्तिमय सेवा करण्यास पात्र ठरू शकतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे हरे कृष्णा. तर इथे सांगितलेलं आहे कशा प्रकारे उदाहरण दिलेले. आपण जे उदाहरण बघितले ऑलरेडी. कशा अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे दुःखी, जे या भौतिक जगामधले दुःखाने खूप त्रस्त झालेले आहेत त्या लोकांना अर्थ सांगितलेला आहे.
अर्थार्थी म्हणजे ज्याला पैशाची अपेक्षा आहे, धनाची अपेक्षा आहे, अर्थार्थी. जिज्ञासू म्हणजे तो ज्ञान घेण्यासाठी खूप उत्सुक आहे, पण ते ज्ञान भौतिक जगातलं ज्ञान तर ते ज्ञान घेण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि इच्छा आहे त्याला खूप. आणि ज्ञानी म्हणजे त्याला मात्र ब्रह्मसाक्षात्कार करायचा आहे. तर ब्रह्मन, परमात्मा, भगवान याच्याबद्दल ज्ञान, आत्म्याबद्दलचं ज्ञान, परमात्माबद्दलचं ज्ञान, तर तो ज्ञानी आहे. तर त्यामुळे सांगितलेलं आहे की या खास करून पहिले जे 2 स्तर आहेत, दुःखी आणि धनाची अपेक्षा, धनाची आवश्यकता असणारे जे लोक आहेत, तर त्यांना भौतिक स्तरावरच मानलं झालेलं आहे. कारण हे दुःख, जे कष्ट त्यांना दूर करायचं आहे, पण शेवटी त्यांना हे दुःख दूर करून किंवा पैसा घेऊन हे सगळं आपल्या देहाशी म्हणजे या शरीराशी निगडीत आहे. त्यामुळं हे दोन्ही पण उच्च स्तर नाही मानलेलं, ते खालच्या स्तराचेच व्यक्ती मानलेले. आणि जिज्ञासू आणि ज्ञानी हे मात्र थोडेसे वरती आहेत, पण ते सुद्धा जिज्ञासू पण एवढे मानलेले नाही. ज्ञानी मात्र थोडेसे त्यांना तुलना योग्य म्हणून दिलेला आहे. तर पण त्या ज्ञानीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे तो भक्त आहे. तर त्यामुळं भगवंताचे जेव्हा आपण इथे सांगितलेले कशा प्रकारे भौतिक स्तरावरच जो खास करून जिज्ञासू आहे आणि ज्ञानी, भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करायची इच्छा असणारा ज्ञानी पूर्णपणे जाणतो की मी जीव आहे आणि किंवा ब्रह्म आहे आणि भगवान परमब्रह्म आहे. आणि तो हे जाणतो की जीवात्मा हा सेवक आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याने आपली वृत्ती विभू आणि परमात्मा भगवान श्रीकृष्ण यांच्या सेवेत योजली पाहिजे. ज्ञानी मनुष्य आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधला असा संबंध असतो. तर जीव कृष्णदास ए विश्वास करले तो दुःख नाही. तर भगवंताचे आपण कृष्णाचे दास आहोत. भगवंताची सेवा करणे, भगवंताची भक्ती करणे हाच आपला स्वभाव आहे. तर हे जो जाणतो तोच त्याला श्रेष्ठ म्हटलेला आहे. आणि खरा ज्ञानी कोण आहे? जो या भौतिक शरीराशी संबंध नाही ठेवत, तो आत्मा आहे, मी शरीर नाहीये, हा जो ज्ञान जाणतो तो खरा ज्ञानी आहे. बाकी या भौतिक जगातलं ज्ञान इथेच राहणार आहे, कारण भौतिक जग नाशवर आहे, याचा नाश होणार आहे. पण आध्यात्मिक जगत किंवा भगवंत हे शाश्वत आहे. त्याच्याबद्दलचं ज्ञान मिळवणं हे सर्वात मोठं मानलेलं आहे. तर भगवंताला या 4 प्रकारच्या नवोदित भक्तांपैकी ज्ञानी भक्त त्यांना प्रिय, अत्यंत प्रिय आहे. कारण ज्ञानी मनुष्य कोणतीही भौतिक गोष्ट मागण्यासाठी भगवंताकडे जात नाही. तर आपण आता भक्ती करत आहोत, आपण आता नामजप करत आहोत, प्रभुपादांनी दिलेले नियमाचे पालन करत आहोत. तर आपली पण ही अशी इच्छा नसायला पाहिजे. कारण आपण जर भौतिक इच्छा मागितली भगवंताला, तर ती भौतिक इच्छेमुळे आपण भगवंत दूर जाऊ शकतो. त्यामुळं आपल्याला काय आपली योग्य आहे, आपल्या जीवन भक्तीसाठी काय योग्य आहे हे आपल्यालाच माहित नाहीये. त्यामुळे बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगली प्रार्थना काय आहे? भगवंत, मला माहित नाही माझ्यासाठी काय चांगलं आहे, पण तुम्हाला माहित आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे, तुम्हीच मला ते द्या, जेणेकरून त्या गोष्टीद्वारे मी तुमच्याकडे आणखी दृढ श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण ज्ञानाने तुमच्याकडे समर्पण होईल. तर अशी प्रार्थना आपण केली पाहिजे. तर श्रीकृष्णावर आसक्ती जडलेल्या ज्ञानीपुरुषाला भगवंताकडून कुठल्याही गोष्टी अपेक्षा नसते. कुठली अपेक्षा म्हणजे काय नाहीये की कुठलं असं दुःख झालं जीवनामध्ये तर त्याचं निवारण करून द्या, मला मोठं गाडी बंगला द्या, मला माझ्या मुलाचं लग्न लावू द्या, किंवा आमच्या पोराला चांगलं शिक्षण मिळू द्या. भौतिक गोष्टीचं प्रार्थना नाहीये, किंवा पैसा जास्त मिळू द्या. तर म्हणजेच काय की भगवान श्रीकृष्ण आसक्त होण्याचे त्यांचे एकमेव कारण म्हणजे प्रेमच आहे. तर तो आपली बुद्धिमत्ता आणि शास्त्राच्या आज्ञेद्वारे पूर्ण भगवान आहेत हे जाणू शकतो. तर हा जो स्तर आहे, तर तो स्तर आपल्याला गाठायचा आहे. तर त्यामुळं सांगितलं की ऍटलिस्ट ज्ञान आपण योग्य मार्गाने घेतलं पाहिजे
आणि ज्ञानी व्यक्ती जेव्हा भगवंताच्या भक्तांच्या सान्निध्यामध्ये येतो तर तो लवकर प्रगती करू शकतो. तर मनुष्याला ज्यावेळी ब्रह्मसाक्षात्कार होतो त्यावेळी भौतिक विवंचेतून मुक्त होऊन तो सर्व जीवांना एकाच स्तरावर पाहू शकतो. तर ब्रह्मसाक्षात झाल्यानंतर आपण सर्व जीवांना एकाच स्तरावर पाहू शकतो आणि भक्तिमय सेवा करण्यास पात्र ठरू शकतो. त्यामुळे सांगितलेलं आहे लव्ह गॉड लव्ह ऑल, म्हणजे आपण जेव्हा भगवंतावर प्रेम करतो तर आपण सर्व प्राणी मात्रावर प्रेम करू, आपण प्रत्येक जीवावर प्रेम करू, कारण जीवात्मा प्रत्येक भगवंताचा अंश आहे. हे जाणल्यानंतर आपण प्रत्येकाला प्रेम करू. असं नाही की मी सांगितल्याप्रमाणे ते आम्ही सर्व मनुष्य समाजामध्ये सर्वांना आपण प्रेम करतोय, पण ऍक्च्युली प्रत्येक मनुष्य असेल किंवा प्राणी असेल हे सर्व भगवंतापासून आलेले आहेत, त्यांना तेवढाच आदर सन्मान दिला पाहिजे. त्यामुळं प्रभुपाद म्हणायचे आम्ही बघा लोक गायींना कापतायत, गायींची संख्या किती कमी झालेली आहे. प्रभुपाद सांगायचे एवढ्या 96 लाख गायी प्रकार होते, आज फक्त 3-4 लाख प्रकारचे गायी राहिलेले प्रकार. म्हणजे एवढं कत्तलखाना वाढलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तलखाना झालेले. तर हे सर्व होत आहे. आपण जेव्हा भक्त बनतो तर आपण कुणालाच इज्जत देणार नाही. गायीला सोडून द्या, गाय तर सगळ्यात भगवंताला प्रिय आहे. नमो ब्राह्मण देव गुरु ब्राह्मण हिताचे. पण आपण गायीलाच नाही, आपण प्रत्येक प्राणी मात्रेला आपण आदर सन्मान देऊ. त्यासाठी आपण भक्तीचा प्रचार आपण करतो असं प्रभुपाद सांगितलं त्या लोकांना. तर हे ज्ञान, भक्तीचं ज्ञान आपल्याला या सर्व पापकृत्यातून बाकी सर्व गोष्टीतून मुक्त करू शकतं. यस प्रभू, पुढे. प्रशांत प्रभू. मेघा देशमुख माताजी. प्रभूजी मी बाहेर आहे, माझ्याकडे पुस्तक नाही. माताजी. हरी बोल. हा माताजी. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भौतिक, आध्यात्मिक आणि भक्तिमय असे 3 प्रकारचे आनंद असतात. मनुष्य जोपर्यंत ऐहिकतेने ग्रस्त झालेला असतो तोपर्यंत त्याला भक्तिमय सेवा आणि तिच्यापासून मिळणारा आनंद प्राप्त करणे शक्य नाही. कोणामध्ये भौतिक सुखाची किंवा भगवंतांशी एकरूप व्हावयाची अभिलाषा असल्यास या दोन्ही संकल्पनांना भौतिक समजले जाते. निर्विशेषवादी लोकांना भगवंतांच्या संगतीचा अथवा भगवंतांशी जोडलेल्या प्रेम संबंधांचा आनंद प्राप्त होत नसल्यामुळे भगवंतांशी एकरूप होणे किंवा विलीन होणे हेच त्यांचे अंतिम ध्येय असते. त्यांची ही संकल्पना म्हणजे भौतिक संकल्पनेची विस्तृत आवृत्ती असते. या भौतिक जगात प्रत्येकाला आपल्या समाजात किंवा शेजाऱ्यात मोठा नेता होण्याची इच्छा असते. देहात्मबुद्धीमुळे मनुष्य आपल्या जातीत, समाजात अथवा देशात सर्वश्रेष्ठ होण्यासाठी इतरांची स्पर्धा करीत असतो. जेव्हा ही श्रेष्ठत्वाकरता केलेली स्पर्धा अनंतापर्यंत पोहोचते तेव्हा त्या मनुष्याला सर्वश्रेष्ठ श्री भगवान यांच्यात विलीन व्हावेसे वाटते. त्यामुळे जरी ही इच्छा इतर इच्छांपेक्षा थोडीशी श्रेष्ठ असली तरी तिला भौतिकच समजले जाते. या उलट आध्यात्मिक जीवनाची परिपूर्ण कल्पना म्हणजे स्वतःच्या स्वरूप स्थितीचे पूर्ण ज्ञान होय. या पूर्ण ज्ञानामुळे मनुष्य स्वतःला भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवे आपण अणु आहोत आणि परमेश्वर अनंत आहे हे मनुष्याने जाणले पाहिजे. त्यामुळे जरी त्याने भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा केली तरी ते शक्य नाही. म्हणून जो मनुष्य भौतिक किंवा आध्यात्मिक दृष्टीने अधिकाधिक महत्वपूर्ण होऊन इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा बाळगतो त्याला भक्तिमय सेवेतील मधुर रसाचे वास्तविक आस्वादन करता येत नाही. यास्तव श्रील रूप गोस्वामींनी भुक्ती आणि मुक्ती या दोन्ही संकल्पनांची तुलना पिशाच बाधेशी केली आहे. दोन्ही गोष्टी क्लेशदायक आहेत. भुक्ती म्हणजे भौतिक सुखाची इच्छा आणि मुक्ती म्हणजे सर्व भौतिक दुःखांपासून मुक्त होऊन भगवंतांशी एकरूप होणे होय. या वासनांची तुलना पिशाचिनीच्या झपाटण्याशी केली जाते. कारण मनुष्याला जोपर्यंत भौतिक सुखाची व भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा असते तोपर्यंत तो भक्तिमय सेवेतील दिव्य रसाचे आस्वादन करू शकत नाही. शुद्ध भक्त मुक्तीस किंचितही महत्व देत नाही. चैतन्य महाप्रभूंनी श्रीकृष्णांची अशी प्रार्थना केली, हे नंदनंदन श्रीकृष्ण, मला भौतिक सुखाची मुळीच अभिलाषा नाही. मला हे सुख, अनेक अनुयायी, अपार संपत्ती, सुंदर स्त्री,
किंवा या भौतिक संसारातून मुक्ती अशा कोणत्याही स्वरूपात नको. मी जरी एकामागोमाग असे अनेक जन्म घेतले तरी माझी आपल्या चरणांशी एकच प्रार्थना आहे, ती म्हणजे माझ्या मनातील तुमच्याविषयीची भक्तिभावना सदैव वृद्धिंगत होत राहू दे. एका भक्ताचे ध्यान भगवंतांचे नाम, गुण, लीला, धाम यांच्या कीर्तीच्या गानात इतके आकर्षित झालेले असते की तो मुक्तीची मुळीच पर्वा करीत नाही. श्री बिल्वमंगल ठाकूर यांनी म्हणले आहे, हे प्रभो, जर मी तुमच्या सेवेत रत असेन तर मी सहजच तुमचे अस्तित्व सर्वत्र जाणू शकेन. आणि मुक्तीविषयी सांगावयाचे तर मला असे वाटते की मुक्ती देवी सतत दोन्ही हात जोडून माझ्या सेवेकरता आतुर असते. म्हणून शुद्ध भक्तांकरता मुक्ती किंवा मोक्ष प्राप्ती या महत्वाच्या गोष्टी नसतात. पुढे वाचू. हा, एक शेवटचा. या संदर्भात कपिल देवांनी श्रीमद भागवतात 3.25.36 आपली माता देवहूतीला असा उपदेश केला आहे, हे माते, माझे शुद्ध भक्त माझी अत्याकर्षक रूपे, मुख सौंदर्य आणि शारीरिक रचना पाहून मंत्रमुग्ध होतात. माझा कृपा कटाक्ष, माझे हास्य आणि माझ्या लीला त्यांना इतक्या अनुपम सौंदर्याने नटलेल्या वाटतात की त्यामुळे त्यांची मने सदैव माझ्याच चिंतनात मग्न होतात आणि ते आपले सर्वस्व मला अर्पण करतात. त्यांना जरी कोणत्याही प्रकारच्या मुक्तीची अथवा भौतिक धामामध्ये हरे कृष्ण. तर आपण पहिल्या धड्यामध्ये बघितलंय शुद्ध भक्तीची लक्षणं. त्याच्यामध्ये जे लक्षण आहे की मोक्षाची पण मोक्ष तुच्छ वाटतो, त्याचं नाव काय आठवते कुणाला? कृष्ण भावनेमध्ये सुख कसं आहे, तर ते मोक्ष त्यांना त्याच्याबद्दल काहीच नाही. तर त्याचं नाव काय? मोक्ष लघुताकृत. हा, मोक्ष लघुताकृत. तर मोक्ष त्यांना तुच्छ वाटतो भक्ती समोर, भक्तीच्या सुखासमोर. भक्तीमध्ये सुख एवढं त्यांना परमोच्च वाटतं की ही लोकांची जी मोक्षाची भावना आहे तर ती त्याच्यासमोर काहीच नाही. तर 3 प्रकारचे आनंद आपण बघितलं. तर त्याचे पण नाव आपण पहिले वेगळे नाव सांगितले होते, पण लक्षात आहे? जडानंद, ब्रह्मानंद आणि भक्तानंद. हा, तर जडानंद हा भौतिक गोष्टीशी संबंधित आहे, तर ते जडानंद. ब्रह्मानंद म्हणजे त्याला माहित आहे मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, पण त्याच्या पुढं काय आहे ते माहित नाहीये, तर त्याला आध्यात्मिक आनंद आहे. पण भक्तीमधला जो आनंद आहे तो परमोच्च आहे, तो प्रेमानंद आहे, तो भक्तिमय आनंद आहे. तर अशा प्रकारचे 3 आनंद आहेत. आणि मनुष्य जोपर्यंत एकतेने ग्रस्त असलेला असतो तोपर्यंत त्याला भक्तिमय सेवा आणि त्याच्यापासून आनंद प्राप्त करणे शक्य नाहीये. त्यामुळं जेवढं आपण या भौतिक जगामध्ये आपण ग्रस्त आहे, भौतिक जीवनामध्ये ग्रस्त आहे, तर तोपर्यंत आपण भक्तीचा आनंद किंवा सेवा आपण जास्त हे करू शकत नाही, त्याचा अनुभव करू शकत नाही. त्यामुळं कमळाचे उदाहरण दिलेले आहे. कमळ हे चिखलात असते, पण आपण या भौतिक जगात राहून पण आपल्याला भौतिक जगाचं नाही बनायचंय, आपल्याला आध्यात्मिक जगताचं बनायचंय. तर कमळ जसं चिखलामध्ये आहे, पण चिखलामध्ये असून पण ते कमळ किंवा पाण्यामध्ये असून पण ते पाण्यापेक्षा पाणी जरी आलं तरी ते पाणी खाली पडून जातं, त्यामुळं त्याच्याशी ते हे नाहीये. त्याचप्रमाणे भौतिक जगामध्ये आपण राहिलं तरी या भौतिक जगाचे जे खास करून सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3 गुणाच्या आपल्याला पलीकडे जायचंय, गुणातीत बनायचंय. त्यासाठी आपल्याला गुणातीत व्यक्तीशी संपर्क केला पाहिजे, गुणातीत व्यक्तीशी आपण जास्त संग घेतला पाहिजे. त्यासाठी जेवढा आपण गुरुशी, भगवंताच्या भक्तांशी आणि भगवंताच्या नावाशी आपण संपर्क करू तेवढा आपण ह्याच्या वरती उचलू. तर आपण बघितलं
तर ऍक्च्युली बराच वेळेस आपण बघतो जातीवादीमध्ये लोक कट्टर जातीवादी आहेत किंवा आपल्या परिवारासाठी ते काही पण करायला तयार आहेत. परिवारांचा एवढा त्यांच्यावर प्रभाव आहे किंवा त्यांच्यासाठी ते काही करायला तयार आहेत. परिवारासाठी, समाजासाठी असे वेगवेगळे गट आज लोकांनी बनवलेले आहेत. पण हे गट सर्व आहे हे सगळं देहात्म बुद्धी आहे. मूळ जो स्रोत आहे तो देहात्म बुद्धी आहे. म्हणजे भौतिक जगाशी किंवा भौतिक देहाशी संबंधित आहे. त्यामुळं त्याचा घृणा केलेली आहे. तर त्यासाठी आपण भौतिक देह नाहीये हा भावना लोकांची आज त्यांना माहितच नाही त्याच्या ह्याच्याबद्दल. त्यासाठी भक्ती म्हणजे आपल्याला पहिल्यांदा तीच गोष्ट कळू जाते की आपण या सर्व देहात्म बुद्धीचे जे काही संपर्क आहेत ते आपण कमी केले पाहिजे आणि आपण आत्म्याबद्दलचं आणि आत्म्याबद्दलचं खास करून आपले संपर्क वाढवले पाहिजे. आत्मा आणि आत्म्यासाठी जे संलग्न आहेत त्यांचे संपर्क आपण वाढवले पाहिजे. ते शाश्वत आहे. हे बाकी जे नश्वर आहे हे आज आहे उद्या नाही असं आहे. त्यासाठी जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो तेव्हा आपल्याला ह्या शिकवणाची आपल्याला माहिती मिळते. तर आध्यात्मिक जीवनाची परिपूर्ण कल्पना म्हणजे स्वतःच्या स्वरूपस्थितीचे ज्ञान होय. आणि त्यामुळं काय होते भगवंताच्या दिव्यमय प्रेमाची सेवेमध्ये आपण समर्पित करू शकतो. तर आपण अणु आहेत, भगवान विभू आहेत. तर भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत कृष्ण भक्त निष्काम अतैव शांत. तर भुक्ती मुक्ती सिद्धी तिन्ही प्रकारचे जे व्यक्ती आहेत तर ते सगळं पिशाची त्यांची तुलना केलेली आहे. हे क्लेशदायक आहे. कारण पुन्हा हेच आहे भौतिक सुखाबद्दल आणि मुक्ती म्हणजे या भौतिक दुःखातून मुक्त होऊन त्यांना भगवंताचं एकरूप व्हायला. तर एकतर सुख भोगण्याचा प्रयत्न करताय आणि हे सुख मिळालं नाही ह्याच्यातून त्याला एवढं घृणा आली की हे शरीरच दुःखदायक आहे अशी त्याला भावना आली आणि त्यासाठी त्यांनी एकरूप होण्याची इच्छा दाखवली. पण हे दोन्ही पण हे योग्य नाहीये. तर ते सांगितलंय त्यामुळं की आपला खरं आहे ते शुद्ध भक्ती करणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी नामरूप गुणलीला ते भगवंताच्या कीर्तनामध्ये भगवंताची कीर्ती आपण गान केलं पाहिजे. बिल्वामंगल ठाकूरचं उदाहरण दिलेलं आहे. कशा प्रकारे बिल्वामंगल ठाकूर पण हे म्हणतायत की भगवंता मी तुमच्या सेवेमध्ये मला एवढा आनंद आहे की मी तुम्हाला जाणू शकतो आणि मुक्तीविषयीची मला अजिबात इच्छा नाहीये. तर कपिल मुनी पण आपल्या माता देवूला सांगतात की माझे शुद्ध भक्त आहेत तर ते माझे भगवंताचे म्हणजे वेगळे रूप आहेत. रूप, मुख सौंदर्य आणि शारीरिक जी रचना आहे हे पण मंत्रमुग्ध होतात आणि माझ्या कटाक्ष, माझे हास्य आणि लीला यांना इतक्या अनुपम सौंदर्याने नटले असं वाटतात की त्यामुळं ते त्यांचे मन सदैव चिंतनात मग्न होतात आणि ते आपले सर्वस्व मला अर्पण करतात. त्यांना जरी कोणत्याही प्रकारची मुक्तीची किंवा भौतिक सुखाची कामना नसली तरी मी त्यांना माझ्या परमेश धामामध्ये निवास प्रदान करतो. जन्म कर्मचे मे दिव्यम एवं योगित त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वर्गिना. तर आपण जर भगवंताचे जन्म आणि कर्म जाणलं तर आपण या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त होऊन भगवंताची धाम प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी भगवंताच्या रूपाचं ध्यान करणं महत्वाचं आहे. कारण जेवढं आपण ध्यान करू तेवढं आपण आपलं मन भगवंतावर आकर्षित होत जाईल. त्याचबरोबर भगवंतांनी दिलेले उपदेश शास्त्राद्वारे जे दिलेले आहे तर ते आपण नित्यनियमानं त्याचं वाचन किंवा श्रवण केलं पाहिजे ज्याद्वारे भगवंताबद्दलचं तत्व कळेल. कारण पहिल्यांदा आपण भगवान कोण आहेत हे जाणलं पाहिजे. त्यानंतर मग भगवंत एवढे दयाळू आहेत, एवढे कृपाळू आहेत, कसा त्यांचा स्वभाव आहे, काय त्यांचे गुण आहेत. तर ते जेवढं आपण ऐकू वाचू तेवढं ऍक्च्युअली त्यांच्याबद्दलच आपण माहिती मिळेल आणि त्यांची गुणांची आपल्याला कल्पना होईल. आणि अशा प्रकारे भगवंत आहेत त्या भगवंताची मला भक्ती करायची हा पूर्ण एक दृढ विश्वास आपला वाढेल. त्यासाठी आपल्याला पहिले भगवंताची नामरूप गुणलीला श्रवण केलं पाहिजे. ठीक आहे. शेवट कोण आणखी एक भक्त?
प्राजक्त मताचे वाचन. हो प्रभू. हरे कृष्ण. वरील विधानाप्रमाणेच श्रीमद भागवतात 3.4.15 आणखी एक विधान आढळते. तेथे उद्धव भगवान श्रीकृष्णांना अशी प्रार्थना करतो, प्रभू. एक पाहिजे ह्याच्या अगोदरच राहिलं मग. एक आहे का पाहिजे? अच्छा, सॉरी. श्रीमद भागवतातील हे प्रमाण. जी प्रभूजी. श्रीमद भागवतातील हे प्रमाण शुद्ध भक्तांना असे आश्वस्त करते की त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सानिध्याची निश्चित प्राप्ती होते. या संदर्भातील श्रील रूप गोस्वामी म्हणतात की जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमळांच्या सौंदर्याने अथवा त्यांच्या सेवेच्या माधुर्याने वास्तविकपणे आकर्षित झाला आहे आणि या आकर्षणामुळे ज्याचे चित्त सतत दिव्य सुखाने ओतप्रोत भरलेले आहे, त्याला स्वाभाविकपणे मोक्ष प्राप्तीची कधीही इच्छा होत नाही. असा मोक्ष निर्विशेषवाद्यांसाठी तर सर्वाधिक महत्वपूर्ण असतो. वरील विधानाप्रमाणेच श्रीमद भागवतात 3.4.15 आणखी एक विधान आढळते. ते उद्धव भगवान श्रीकृष्णांना अशी प्रार्थना करतो, प्रभू, जे भक्त तुमच्या चरण कमळांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निमग्न असतात त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाच्या कक्षेतील कोणतीही गोष्ट प्राप्त करणे मुळीच कठीण नसते. त्यांच्या लेखी अशी गोष्ट अगदीच तुच्छ असते. तथापि हे परमश्रेष्ठा, माझ्याविषयी सांगावयाचे तर मी मात्र केवळ तुमच्या चरण कमलांची अढळ प्रेममयी सेवा करण्यासच प्राधान्य दिले आहे आणि मला अन्य कोणत्याही प्रकारच्या सुखाची मुळीच अभिलाषा नाही. याप्रमाणे श्रीमद भागवतात 3.25.34 कपिल देव आपल्या मातेला उपदेश करताना म्हणतात, हे माते, ज्या भक्तांची अंतःकरणे माझ्या चरण कमलांच्या सेवेने ओतप्रोत भरलेली आहेत आणि जे माझ्या संतुष्टीसाठी काहीही करण्यास सदैव तत्पर असतात, तसेच जे माझ्या नाम, रूप, गुण आणि लीलांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी एकत्रित येऊन माझे गुणगान करण्यात दिव्य आनंद प्राप्त करतात, ते कधीही माझ्याशी एकरूप होऊ इच्छित नाहीत. माझ्याशी एकरूप होण्याची इच्छा तर सोडाच, पण अशा भगवंतांना जरी मी माझ्यासारखे ऐश्वर्य, माझ्यासारखे माझ्या धामातील पद, माझे व्यक्तिगत सानिध्य, माझ्यासारखे रूप देऊ केले तरी ते यापैकी काही स्वीकारत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांना माझी प्रेममय सेवा करण्यातच अत्यंतिक समाधान लाभलेले असते. श्रीमद भागवतात 4.9.10 ध्रुव महाराज म्हणतात, हे प्रभो, तुमच्या चरण कमलांचे ध्यान करून शुद्ध भक्तांना ज्या दिव्य सुखाची प्राप्ती होत असते, त्या सुखाचा निर्विशेषवादी लोकांना ब्रह्म साक्षात्कारात आभासही प्राप्त होत नाही. असे असताना सकाम कर्माद्वारे स्वर्गलोकाची कामना करणारे तुम्हाला कसे काय समजू शकतात आणि त्यांना भक्तांसारखे सुखी तरी कोणत्या आधारावर समजता येईल? हरे कृष्ण. दंडवत. धन्यवाद. तर त्याच्यामध्ये खास सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपण जे शुद्ध भक्तांचं लक्षण काय, तर भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकल अशांत कृष्ण भक्त निष्काम अतैव शांत. तर कशा प्रकारे कृष्ण भक्त जे आहेत ते शुद्ध भक्ती करतायत आणि जे शुद्ध नाही आहेत पण त्याची इच्छा आहे शुद्ध भक्ती करायची, तर त्यांना पण शुद्ध भक्त म्हणून संबोधलं जातं. तर कारण त्यांनी ऍडमिशन घेतलेलं, जसं इंजिनिअरिंग मध्ये कोणी ऍडमिशन घेतलंय, तर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलंय पण त्यांनी आणखी पदवी पूर्ण मिळवलेली नाहीये, पण ऍटलिस्ट त्यांनी ऍडमिशन घेतलंय, त्यामुळं इंजिनिअरिंग चालू झालेलं आहे. तर 4 वर्षानंतर त्यांना पदवी मिळेल, पण ऍटलिस्ट त्यांनी ही प्रक्रिया चालू केलेली आहे. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये पण आपण प्रक्रिया चालू केली शुद्ध भक्त बनण्याची, तर ती प्रक्रिया चालू केलेली आहे. तर त्यासाठी आपला पण जो गुण असला पाहिजे की बराच वेळेस भक्तांना पण वाटू शकतं की अरे आता खूप
कष्ट होतं भक्तीमध्ये, पण ऍक्च्युली भक्त काही पण सोसायला तयार आहे जर आपण भगवंतांना खुश करायचं असेल तर इथे प्रमाण देताना सांगत आहेत की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत सानिध्याची निश्चित प्राप्ती होते, हे प्रमाण इथे दिलेलं आहे. गुरु गोस्वामी सांगतात की जो मनुष्य भगवंताच्या चरण कमलाच्या सौंदर्याने किंवा त्याच्या सेवेच्या माधुर्याने वास्तविकपणे आकर्षित झाला आहे आणि त्यामुळे त्याचे चित्त दिव्य सुखाने उत्स्फूर्त झालेले आहे, तर त्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा राहत नाही. तर त्यासाठी आपण ऍक्च्युली जप कसा करायचा आहे, तर मागच्या वेळेस पण आपण बोलत होतो की ऍक्च्युली प्रभुपाद सांगायचे 16 चांगले जप झाला पाहिजे, 16 माळा चांगला जप झाला पाहिजे आणि मन आपलं सेवेमध्ये लावलं पाहिजे. जेवढं मन सेवेमध्ये लावू तेवढं ते शुद्ध होईल. मन सेवेमध्ये नाही लावलं तर ते माइंडलेस सेवा होते, म्हणजे मन राहत नाही. भगवंताला आपलं हृदय पाहिजे. भगवंताकडे सगळं काही आहे, पण भगवंत आपलं हृदय पाहिजे. भगवंत आपल्या हृदयाचे भुकेला आहे, म्हणजे माझ्या भक्तांचं जे हृदय आहे ते हृदय भगवंतांना पाहिजे, जेणेकरून भगवंताचे भक्त शुद्ध बनतील. त्यासाठी आपण एक श्लोक त्याच्यामध्ये येतो की नाम सम वस्तू नाही येई भव संसारे, नामेसे परमधन कृष्णेर भंडारे. तर नाम सम वस्तू नाही ये भव संसारी, या भौतिक संसारामध्ये नावाच्या समान एकही वस्तू नाहीये आणि नामे ते परम धन कृष्णेर भंडारे, तर ते नाम ते परम धन आहे. त्यासाठी आपण या नामस्मरणामध्ये खास करून पण जपामध्ये आपण पूर्ण शक्ती लावली पाहिजे. बऱ्याच वेळ जप करताना खूप विचार येतात वेगवेगळे, पण ते बाहेर बाजूला ठेवायचे. बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की भक्त तीर्थयात्रा करूची इच्छितात, धाम दर्शन करू इच्छितात, पण ऍक्च्युली आपण जर सेवा नसेल किंवा आपण गुरुच्या बरोबर जात नसेल तर बऱ्याच वेळेस ते ऍक्च्युली धाम दर्शन एक परिश्रम होऊ शकतं. तर नरोत्तमदास ठाकूर सांगतात तीर्थयात्रा सब परिश्रम केवल मनोधर्म. त्यामुळे आपण जर सेवा नसेल तर धाम जाऊन पण आपण कधी कधी आपण भक्तीपासून दूर जाऊ शकतो. तर त्यासाठी जे धाम दर्शन करणं हे पण याचा उद्देश आपण समजला पाहिजे. उद्देश आहे की गुरूंच्या बरोबर जात आहे किंवा भक्तांच्या बरोबर जात आहे आणि त्यातून आपण भगवंताची आसक्ती मला वाढवायची आहे. तर आणि सांगितलंय चैतन्य सांगतात जो जप करतो तो ब्रह्मा आणि बाकी देवी देवता पण त्यांची आरती करतात. एवढं महान आहे, म्हणजे जप करणं म्हणजे खूप महान गोष्ट आहे. पण ते जप कसा केला पाहिजे, अजामिल सारखा विवशो ग्रहण, म्हणजे आपण एकदम असहाय्यतेने, जसा छोटा मुलगा बाळ आहे ते आई वडिलांपासून जेव्हा दूर जातो किंवा हरवला जातो तेव्हा तो कशा प्रकारे त्यांचा शोध घेतो, तर त्या भावनेमध्ये असं आपण जप केला पाहिजे असं कृपा सांगायची. त्यामुळं आपण जप करताना रोज 2 मिनिट विचार केला पाहिजे आपण काय करत आहे. भक्तीमध्ये हा प्रश्न नेहमी विचारला पाहिजे, हे मी काय करत आहे आणि कशामुळे करत आहे. जप करत आहे उद्देश काय आहे, वाचन करत आहे उद्देश काय आहे, स्वयंपाक करत आहे स्वयंपाक करण्याचा उद्देश काय आहे, किंवा घर झाडून काढत आहे त्याचा उद्देश काय, कुठली क्रिया करताना काय करत आहे आणि कशामुळे करत आहे, हे जर आपण लक्षात आणलं तर आपली जी क्रिया आहे ती शुद्ध बनेल, लगेच शुद्ध बनेल आणि लगेच आपण ऍक्च्युली भगवंताचं आपण स्मरण करू शकतो. त्यासाठी आधी मध्य अंत्यच म्हणजे हरी सर्वत्र येते. तर आपण कुठलीही सेवा करताना नामजप हा आपला एक बरोबर असला पाहिजे. जसं यशोदामाई कुठलेही दळण करताना किंवा मंथन करताना ते नेहमी भगवंताच्या लीलाचं स्मरण करायचे. नाम एवढं आपण घेऊ की तेवढं नेहमी आपण नित्यम स्मरण नित्यम अनित्यशा, स्मरण नित्यम अनित्यशा, म्हणजे एवढं आपण स्मरण करू की ते नेहमी आपल्याला स्मरण राहील. अशा प्रकारे आपण भक्ती करायची. तर या धड्यामध्ये आपण बघितलं भक्ती स्वीकारण्याकरता साधकाची योग्यता म्हणजे काय आहे की त्याला एकतर
भक्तांचं संघ मिळाला, शुद्ध भक्त संघ मिळाला तर तो आरामात भक्तीचं प्रगती करू शकतो. थोडंसं आकर्षण आलं पाहिजे. ते आकर्षण कसं येते तर भक्ताची कृपा. तर आपण काल पण बघितलं कशा प्रकारे आपण आपली जी जे आपण अज्ञात सुकृती आहे, सुकृती वाढत 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 त्याचा मग एवढा मोठा होतो की तो भक्ती चालू करतो आणि ती भक्ती हळूहळू प्रगत होत मग ती शुद्ध भक्ती बनू शकते. साधना भक्ती ज्याच्यामध्ये वैदिक साधना भक्ती आहे, रागानुग साधना भक्ती आहे. आणि वैदिक साधना हळूहळू जेवढं आपण प्रगत करत करत रागानुग साधना भक्ती होते आणि मग आपण प्रेम भक्तीला पण आपण गाठू शकतो. तर अशा प्रकारे भक्ती स्वीकारण्याकरिता योग्यता काय आहे तर योग्यता एकच आहे की आपण भक्तांचा संघ आणि भक्तांचे मार्गदर्शन, खास करून आपल्या इस्कॉनमध्ये प्रशिक्षण, प्रभुपादांनी प्रशिक्षणावर खूप जोर दिलं. नेहमी ते भक्तांना प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांनी पण जोर दिला की आपण आपली जी संस्था आहे ती ब्राह्मणांना लोकांना ब्राह्मणाचं प्रशिक्षण देत आहे आणि खास करून ब्राह्मण हे वैष्णव आहेत. तर ब्राह्मण वैष्णवाचं प्रशिक्षण आपल्याला देत आहे आणि ते प्रशिक्षण गुरुद्वारे आणि भक्तांद्वारे आपल्याला मिळून आपण या भौतिक कर्मशातून आपण वरती येऊ शकतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? त्याच्यामध्ये आपण बघितलं कसं वेगवेगळे खूप म्हणजे आता मी श्लोक पुढच्या आठवड्यामध्ये याच्या अगोदर मी प्रयत्न करतो सगळ्यांना पाठवण्याचा. कसे हे भक्तिरसम सिंधू हा पूर्ण श्लोकांनी भरलेला हा ग्रंथ आहे आणि ते सर्व श्लोक एकामागे एक पुष्टी करत आहेत की कुठलाही जो मुद्दा त्यांनी सांगितलाय तर तो कुठल्या शास्त्राद्वारे हा पाठिंबा दिलेला आहे. ते सर्व इकडनं तिकडनं सर्व श्लोक एकत्र करून त्यांनी एकत्र केलेले आहे. त्यामुळे आपल्याला सगळा शोध घ्यायची गरज नाहीये. सगळं आपल्याला ऑटोमॅटिक सगळं दिलेलं आहे आपल्याला फक्त ते उडायचंय, वाचायचंय आणि ते समजून घ्यायचंय. असं श्री रूप गोस्वामींनी सगळ्याचा निचोड केलेला आहे. सगळ्या शास्त्रांचा निचोड करून आपल्याला त्यांनी हा ग्रंथ दिलेला आहे. भक्ती सागरातून मिळवलेले अमृत आहे, त्यामुळे भक्ती रसामृत सिंधू दिलेले आहे. ठीक आहे तर ठीक आहे, मग इथे थांबूया आपण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय, श्री रूप गोस्वामी पाद की जय, नित्य गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. हरी बोल.